स्वागतम सुस्वागतम. प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज शैक्षणिक उपक्रम व सहशालेय कार्यक्रम अहवाल व वृत्तलेखन या विषयावरची पहिली लेखन विषयक ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन ऑनलाईन स्वरूपात इथे केलेलं आहे. मी आज इथे उपस्थित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य माननीय श्री मिलिंदजी कुबडे सर यांना या ऑनलाईन सभेचे अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. सोबतच प्रमुख अतिथी म्हणून या संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री पवन मानकर सर यांना सुद्धा इथे त्यांचं स्वागत करतो. सोबतच या कार्यशाळेचे समन्वयक माननीय श्री दीपकजी चांदोरे सर, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने इथे शब्दसुमनाने स्वागत करतो. ही जी आजची ऑनलाईन कार्यशाळा आहे, लेखन विषयक कार्यशाळा, या कार्यशाळेचं आयोजन या संस्थेच्या वतीने सुमारे 10 वर्षापूर्वी सुद्धा विभागीय लेखन कार्यशाळा म्हणून केलेलं होतं. तेव्हा सुद्धा आपल्या समाजातील वेगवेगळे लेखन करणारे मोठे मोठे व्यक्ती आपल्या इथे त्यांनी आपल्या शिक्षकांना लेखन कार्यशाळेच्या संदर्भात मार्गदर्शन केले होते. एससीआरटीच्या धोरणानुसार शिक्षकांमध्ये असलेले जे लेखन कौशल्य आहे त्या लेखन कौशल्याला वाव देणे, सोबतच त्यांच्यामध्ये असलेले त्यांचे अनुभव शिक्षकांसमोर कथन करणे, जीवन शिक्षण किंवा शिक्षण संक्रमणच्या माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध करून देणे, याच्यासाठी या लेखन कार्यशाळेचे हे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी निमंत्रित करतो जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय पवन मानकर सर यांना. श्री पवन मानकर सर. सर्वांना नमस्कार. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची सुरुवात आपण केलेली आहे आणि हा विषय प्रामुख्याने जाणवण्याचं कारण म्हणजे आता जेव्हा आपण बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून ज्या चांगल्या गोष्टी शिक्षकांनी त्यांच्या शाळा स्तरावर केलेल्या आहेत, शैक्षणिक उपक्रम घेतले, कृती घेतलेल्या आहेत, त्या जेव्हा जिल्ह्यावर संकलन करण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस वेळेवर कधी कधी सांगितलं जातं की तुमच्या शाळेवर तुमच्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस असेल, तालुक्यात जे बेस्ट प्रॅक्टिसेस असेल, केंद्रावर केंद्र प्रमुखांनी घेतलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेस असेल, ह्या पाठवा किंवा त्याचं आपण संकलन करूया. तर त्यावेळेस जेव्हा शिक्षकांकडून येणारं शैक्षणिक उपक्रमांचं जे लेखन असतं तर ते बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्या इथले बहुतांश आपण जर बघितलं तर आपल्या भागामध्ये खूप सारं काम वर्ग स्तरावर, शाळा स्तरावर, केंद्र स्तरावर करणारी शिक्षण विभागातली मंडळी आहेत, केंद्र प्रमुख आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत. खूप सारं काम आहे, गुणवत्तेचं काम आहे, चांगल्या शाळा आहेत, चांगले वर्ग आहेत, विद्यार्थ्यांची गुणवत्ता असलेले उत्कृष्ट वर्ग आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, उत्कृष्ट अध्यापन करू शकणारे शिक्षक आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यानंतर उत्कृष्ट नाव घेता येईल अशा शाळा सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. परंतु जेव्हा लिखाणाची परिस्थिती येते, सादरीकरणाची वेळ येते, जेव्हा मांडणी करण्याची वेळ येते, त्यावेळेस मात्र आपल्याला असं दिसतं की फार कमी प्रमाणामध्ये शिक्षक लिहिताना दिसतात स्वतःच्या शैक्षणिक उपक्रमासंदर्भात. किंवा जिल्हा स्तरावर डाएट ही एक अकॅडमिक शिखर संस्था आहे, गुणवत्तेसाठी काम करणारी राज्याची शिखर संस्था आहे, नोडल इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेकडे जेव्हा या संदर्भातल्या उपक्रमांचा डेटा गोळा करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र आपण लिखाणामध्ये कमी पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. आणि म्हणून यावेळेस प्रकर्षाने आपण या सगळ्या तज्ज्ञांच्या मदतीने या मालिकेची सुरुवात करतो आहे. त्याचं पहिलं पुष्प सुधीर केणे सर भूषवतात, ते हे विषय आपल्यासमोर मांडणार. ते त्यांचा एक्सपर्टी त्या विषयामध्ये आहे, त्यांचं लेखन सातत्याने या संदर्भातलं असतं. नेमकं ते सोप्या भाषेमध्ये एखादी कृती जर आपण वर्ग स्तरावर घेत असेल, शाळा स्तरावर घेत असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये करत असेल तर त्याचं नेमकं लिखाण कोणत्या माध्यमातून सोप्या पद्धतीने टेन्शन न येता किंवा कोणत्या प्रकारचं दडपण न घेता कसं लेखन करायचं हे आपल्याला ते समजून सांगतील. त्याचा फायदा जिल्ह्यातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षकांना होईल. आणि आपण टप्प्याटप्प्यांनी लिखाणाकडे वळू. आपण नेहमी म्हणतो की आपण काम खूप करतो पण दाखवत नाही, सांगत नाही, मांडत नाही.
आणि त्यामुळं कदाचित असंही होऊ शकतं की जिल्ह्याची प्रतिमा किंवा एकंदरच आपल्या विदर्भाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मांडणीच्या मध्ये आपण पुढे मागे पडतो, अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून ही आपण बदलली पाहिजे आणि पुढच्या सत्रामध्ये जे कोणतं काम आपण वर्ग स्तरावर, शाळा स्तरावर किंवा तालुक्यावर, केंद्रावर, जिल्ह्यावर, जिथे जिथे करणार आहोत त्याची उत्कृष्ट मांडणी आपल्याला विविध प्लॅटफॉर्मवर, वृत्तपत्रांमध्ये असेल किंवा एखादा अहवाल तयार करण्यासंदर्भात असेल, ती आपल्याला सर्वांना, शिक्षकांना, परीक्षा यंत्रणेतील लोकांना करता आली पाहिजे. याचा हा एक छोटासा प्रयत्न या निमित्ताने डाएटच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. या सर्वांशी आपण जुळाल, आपले सजेशन्स पण यात द्याल आणि ही मालिका आपण अधिक अधिक चांगली करू यासाठी आम्ही अपेक्षा करतोय, सर्वांचा साथ मागतोय. तर मी इथे माझा प्रस्ताव संपवतो आणि तज्ज्ञांना या संदर्भातला भरपूर वेळ मिळावा, त्यांनी मोकळेपणाने बोलावं. आपण पूर्ण हे जे प्रेझेंटेशन आहे रेकॉर्ड करतोय आणि अमरावती डाएट युट्यूब चॅनलला हे आपण अपलोड करू, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते अवेलेबल होऊन जाईल. केने सर, धन्यवाद. थँक्यू. वेलकम. धन्यवाद. सुरू थँक्यू करा सर. एक मिनिट सर. थँक्यू मानतो सर. यानंतर आपलं जे रिसर्च कार्यक्रमाचं जे मार्गदर्शन जे राहते, आपल्या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री मिलिंदजी कुबडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करावे, ही त्यांना विनंती. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आजची महत्वपूर्ण कार्यशाळा या संदर्भामध्ये लेखन कौशल्य या संदर्भात आपण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत हे सर्वांसाठी हे आयोजित केली होती. यामध्ये मार्गदर्शक म्हणून उपलब्ध असणारे सुधीरजी केणे, आमचे परम मित्र, ज्यांचा या क्षेत्रामधला अनुभव, प्रदीर्घ अनुभव आहे. ते स्वतः एक उत्तम शिक्षक आहेत, तसेच माहिती अधिकाराचे तज्ञ मार्गदर्शक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, एक पत्रकार आणि उपसंपादक म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी भूमिका निभावलेली आहे. अशा तज्ञ मार्गदर्शकांमार्फत या कार्यशाळेचं आपण आयोजित केलेला आहे आणि त्याचं प्रथम पुष्प आज ते गुंफणार आहे. खरं म्हणजे लेखन कौशल्य ही कार्यशाळा शिक्षण विभागात आपल्याला घ्यावी लागत आहे, ते थोडी चिंतनीय बाब आहे. कारण यामध्ये समाजामधला सगळ्यात संवेदनशील आणि चिंतनशील वर्ग जो समजला जातो तो शिक्षक हा वर्ग समजला जातो. आणि सतत चिंतनशील, कृतिशील असणारा व्यक्ती आपले अनुभव लेखनीबद्ध करू शकत नसेल तर ती थोडस एक चिंताजनक परिस्थिती समाजामध्ये आहे, असं ते निदर्शनास येते. आता आमच्यामध्ये आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही शिखर संस्था आहे. शिक्षकांचं एक माहेरघर किंवा व्यासपीठ जे उपलब्ध करून देत असते वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं कौशल्य विकसित करण्याकरता ज्या संध्या उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत, त्यांनी जे काही शैक्षणिक क्षेत्रात काम केलं त्याला शब्दबद्ध करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस ते आपले शिक्षक कमी पडताना दिसतात. आता छोटासा पार्ट आहे की बेस्ट प्रॅक्टिसेस, आणि बेस्ट प्रॅक्टिसेस मध्ये अनेक शिक्षक शिक्षण क्षेत्रात त्याच्या वर्गामध्ये विषयाच्या अनुषंगाने विविध उपक्रम, कृती हे करत असतात. ते करतात परंतु त्याला शब्दबद्ध करत नाही. आणि शब्दबद्ध कसं करावं हे कदाचित ते कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित न झाल्यामुळं चांगल्या पद्धतीने केलेल्या कृत्या ज्याचे रिझल्ट फार चांगले सकारात्मक आलेले आहेत, ते रिझल्ट इतरांना सुद्धा मार्गदर्शक ठरू शकतील असे ते अनुभव असतात. त्याला फक्त शब्दबद्ध करायचे असते, ज्याचा उपयोग
राज्यातील इतर शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना होऊ शकतो. अशा वेळेस जेव्हा आम्ही बेस्ट प्रॅक्टिसेस मागितलेल्या असतात त्यावेळेस ते लेखनीबद्ध करून कसं द्यावं ही समस्या शिक्षकांसमोर असते. आता IQVIA मध्ये आम्ही ज्या काही शाळा भेटी करतो त्यामध्ये बऱ्याच शाळांमध्ये फार चांगले चांगले प्रकारचे उपक्रम विषयाच्या अनुषंगाने किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने शिक्षकांनी केलेले असतात. परंतु कुठेतरी कंटाळा असेल किंवा ते माहिती नसेल, कौशल्य नसेल, त्यामुळं त्याला शब्दबद्ध केल्या जात नाही. त्यामुळे एवढं सगळं काम करून सुद्धा जेव्हा राज्यावर आपल्याला ती मांडणी करावी लागते त्यावेळेस काम केलं असताना सुद्धा आपण मांडू शकत नसल्यामुळं काम होते की नाही याबाबत राज्य स्तरावरून शंका उपस्थित केल्या जातात. म्हणून प्रत्येक गोष्ट हे शब्दबद्ध करणे हे किमान आपल्याला गरजेचं आहे. रेकॉर्ड सुद्धा महत्वाचा आहे. चांगले चांगले शिक्षक काम करतात, त्याचे रिझल्ट पण दाखवतात, परंतु ते कुठे शब्दबद्ध केल्या नसल्या कारणाने ते जे काही आपल्याला वरिष्ठांसमोर आपल्या कामाची मांडणी करावी लागते त्यावेळेस ते आपण कमी पडतो आणि त्याचा जो काही नकारात्मक दृष्टिकोन त्या बाबतीत होतो तर तो होऊ नये याकरता आपण लेखनीबद्ध आपण आपलं कामच आहे. शिक्षण क्षेत्रात आपण विद्यार्थ्यांना पण शिकवत असतो, घडवत असतो, त्यांचे जीवनमान विकसित करण्याकरता विविध आयाम जीवनाचे आपण त्याचे विकसित करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करत असतो. तर सोबतच शिक्षकांनी सुद्धा यामध्ये आपण करत असलेल्या कामाचे आणि त्याचे आलेले रिझल्ट हे शब्दबद्ध करावे अशी अपेक्षा या कार्यशाळेतून आपल्या समोर व्यक्त करू इच्छितो. खरं म्हणजे हे क्षेत्र आपण फक्त मर्यादित आपण ठेवू शकत नाही की फक्त त्यांनी जे काही शैक्षणिक क्षेत्रातले त्यांचे अनुभव आहेत ते तर शब्दबद्ध करायचेच आहेत. ज्या काही आपण विषयाच्या अनुषंगाने आपण जे काही काम केलेलं असेल त्या अनुषंगाने कसे रिझल्ट दिसले ते पण शब्दबद्ध करायचे आहेत. सोबतच जीवनात मला असं वाटतंय की साहित्य हे मनुष्याला जसं समृद्ध करते, समृद्ध या अर्थाने की एका मर्यादित जीवनमानामध्ये साधारणतः 70-80 वर्ष मॅक्झिमम आपलं आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये मला आलेले अनुभव त्यातून मी जे काही गोष्टी शिकलेलो असेल आणि ते काही मला जीवनातून घडवलेलं असेल ते अनुभव एक मर्यादित स्वरूपाचे असू शकतात. जेव्हा विविध लेखकांच्या सहवासात मी जेव्हा जातो, वाचन करतो, त्यांच्या जीवनामधले असलेले अनुभव हे त्या पुस्तकांमधून त्या साहित्यामधून लेखनीबद्ध होत असल्यामुळं माझ्या जीवनाचे जे विविध आयाम आहेत, जे क्षेत्र माझे उघडलेले नाहीत, मला जे अनुभव तसे घेता आले नसते ते अनुभवाचा जो काही इम्पॅक्ट माझ्या जीवनामध्ये पडेल आणि माझ्या जीवनामधल्या या विविध आयामामधले सर्व आयाम विकसित होण्याच्या दिशेने ते अनुभव मला मिळतील, ते प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष असो, तर माझं जीवन ते समृद्ध करते. त्यामुळं या साहित्यामुळं, या लेखकांमुळं मला विविध क्षेत्रातले जे सुप्त स्वरूपात माझ्या जीवनामधला पार्ट विकसित व्हायचा राहिला त्यालाही समृद्ध करण्याचं काम हे साहित्य करत असते. एखादी कविता असेल, एखादा जीवनचरित्र असेल किंवा एखादा प्रसंग असेल, ते शब्दबद्ध करण्याची एक कौशल्य असणारा लेखक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो आणि त्याच्या जीवनातले ते अनुभव तो व्यक्त करतो तर त्यामधले बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या हृदयाशी जोडल्या जातात आणि कुठेतरी आपल्यामधला सुद्धा आंतरिक विकासामध्ये जो काही महत्वपूर्ण भाग असतो तो अनुभव मला त्या साहित्यातून मिळतो आणि त्यातून माझं जीवन सुद्धा समृद्ध होत असते. तर आता लेखन हे कौशल्य निश्चितच आहे. ते जर प्रत्येकामध्ये विकसित झालं
तर आपले विचार, आपल्या भावना, आपले अनुभव शब्दबद्ध करण्याचं काम, त्याकरता लागणारं कौशल्य जर मी विकसित करू शकलो, तर माझे सर्व अनुभव मी शब्दबद्ध करू शकलो, तर इतरांना सुद्धा त्यातून जीवनातले अनेक पडलेले प्रश्न असतील किंवा मार्ग असतील किंवा त्या मार्गावरून कसं चालायचं, समस्येतून कसा उकल करायची, या बाबतीचं मार्गदर्शन या साहित्यामधून, या लेखामधून होऊ शकतं. म्हणून प्रत्येकाने थोडं बहुत का होईना आपलं लेखन, आपले अनुभव लेखणीबद्ध करण्याचा प्रयत्न निश्चित करावा. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की जे काही मला प्रत्यक्ष आंतरिक अनुभव येत आहेत, तर त्याच्यामधून ते अनुभव प्रत्यक्षतः शब्दबद्ध करण्यामध्ये एक शब्दाला निश्चितच मर्यादा येत असते, परंतु कालांतराने सरावामधून मॅक्झिमम ते व्यक्त होण्यासाठी तेवढं शब्दबद्धता किंवा शब्दिक संग्रह माझ्यामध्ये तयार होत असतो आणि त्यातूनच आपण सहजतेने लेखन कौशल्य विकसित करू शकतो. तर आजचे जे तज्ञ मार्गदर्शक आहेत, स्वतः त्या क्षेत्रात ते तज्ञ आहेत, त्यांचा अनुभव हा प्रदीर्घ आहे आणि त्यांचं निश्चितच मार्गदर्शन आपल्या पूर्ण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना होईल. आणि निश्चित आज जी काही अडचणी आम्हाला या बाबतीत येत आहेत, तर त्या अडचणी निश्चितच दूर होतील आणि प्रत्येक शिक्षक हे लिहिते व्हा या दिशेने जातील आणि चांगलं चित्र या जिल्ह्यामध्ये जे काही काम केलेलं आहे ते लेखणीबद्ध जर झालं तर आम्हाला राज्यावर सुद्धा मांडता येईल. आणि इथे सुद्धा चांगले चांगले शिक्षक आहेत, ते चांगल्या पद्धतीने कृती करतात, हे दाखवण्याचं माध्यम हे लेखनीबद्ध केलेले आपले लेख असतील, अहवाल असतील, हे आम्हाला राज्याला दाखवता येईल, जेणेकरून काम करणाऱ्या शिक्षकांचं सुद्धा राज्य स्तरावर कौतुक होऊ शकते. त्यामुळं मला सर्वांना विनंती माझी ही आहे की या कार्यशाळेचा उपयोग करून घेऊन आपल्या कौशल्याचा विकास करून अधिकाधिक आपण करत असलेल्या कामाची नोंद त्या अहवालामधून आपण द्यावी, जेणेकरून राज्यावर जेव्हा आम्हाला काही या बाबतीत सांगावं लागतं किंवा मांडावं लागतं, त्यावेळेस आम्हाला सुद्धा एक दस्तावेज इथे तयार राहील अशी अपेक्षा मी आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि या आजच्या पहिल्या पुष्पामध्ये आपण जे पुष्प गुंफणार आहोत त्याकरता आजचे तज्ञ मार्गदर्शक सुधीर केने सर यांना शुभेच्छा देतो आणि उपस्थित सर्व विषय साधन व्यक्ती असतील, शिक्षक असतील आणि संस्थेतील अधिकारी असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो. धन्यवाद सर. साहित्यामुळे जीवन समृद्ध होते आणि शिक्षकांमुळेच आपल्या जिल्ह्याचा आलेख उंचावतो, असा काहीच मत आपल्या संस्थेचे प्राचार्य माननीय कुबडे सर यांनी इथे व्यक्त केले आहे. यानंतर आजचे हे कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहे त्या प्रमुख अतिथींचा परिचय मी आपणास करून देत आहे. आज आपलं जे पहिलं पुष्प आहे त्या पुष्पाचं नाव आहे शैक्षणिक उपक्रम व सहशालेय कार्यक्रम अहवाल व वृत्तलेखन. पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या इथे वक्ता म्हणून आलेले आहे माननीय सुधीर पंजाबरावजी केने सर. केने सर यांनी अर्थशास्त्रामध्ये MA केलं आहे, BEd आणि पत्रकारितेची MJMC ही मास्टर डिग्री त्यांनी संपादित केलेली आहे. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1971 रोजी झाला असून ते सध्या आपल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय मालखेड रेल्वे येथे मराठी व सामाजिक शास्त्राचे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. यासोबतच त्यांचा वेगळा परिचय म्हणजे तुम्ही आम्ही जे भुलाबाईचे गाणे म्हणतो ते भुलाबाईच्या गाण्यांना जे मुखोद्गत जे गाणे आहे ते लेखनबद्ध करण्याचं काम माननीय श्री सुधीर केने सरांनी केलं आहे. विशेष म्हणजे या भुलाबाईच्या गाण्याच्या पुस्तकाला माननीय राष्ट्रपती द्वारा सुद्धा गुणगौरव करण्यात आलाय. यानंतर नागरिकांसाठी जो माहितीचा अधिकार आला आहे त्या माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात त्यांनी राज्यभर व्याख्यान देऊन
प्रशिक्षण सुद्धा घेतले आणि या संदर्भात लोकांपर्यंत हा कायदा पोहोचावा म्हणून नागरिकांसाठी माहितीचा अधिकार एक पुस्तक हे प्रकाशित केलं आहे. त्यानंतर केवळ एवढ्यापुरतच हा माहितीचा अधिकार मर्यादित न ठेवता स्पर्धा परीक्षेला जे विद्यार्थी बसतात त्यांच्यापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे इत्थंभूत जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर आधारित एक मोठी पुस्तिका त्यांनी तयार केली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेच्या बाहेरचा एकही प्रश्न आजपर्यंत स्पर्धा परीक्षेत विचारला गेला नाही, हे त्यांचं यशच म्हणावं लागेल. त्यानंतर चौथं जे पुस्तक आहे ते त्यांनी काव्य संग्रह प्रकाशित केला आहे. आपण आईवर झालेल्या अनेक कविता आजपर्यंत ऐकलेल्या आहेत, परंतु पहिल्यांदाच बापांवर कविता करणारा कोणी व्यक्ती असेल तर ते म्हणजे सुधीर केने सर. त्यानंतर त्यांचं दुसरं अंग म्हणजे ते प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करतात. यशदाचे ते आरटीआयचे मोठे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. यासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी शाळा सिद्धी व मुख्याध्यापकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळेच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे, प्रशिक्षण म्हणून काम केलं आहे. यासोबतच आपल्या जिल्ह्यातलं एक गौरवाची संस्था ती म्हणजे प्रबोधिनीवर सुद्धा ते वर्षेवर व्याख्याते म्हणून व्याख्यान द्यायला जातात. त्यानंतर त्यांचा तिसरा जो परिचय आहे तो पत्रकार म्हणून 1994 पासून त्यांनी देशोन्नतीमध्ये उपसंपादक म्हणून काम केलं आहे. सध्या ते जनमाध्यम येथे काम करत आहे. बेळगाव येथे जे अर्थशास्त्र परिषद झाली होती त्या परिषदेला त्यांनी शोध प्रबंध वाचनाचं सुद्धा त्यांना तिथे निमंत्रण मिळालं होतं. तिथे त्यांनी रिसर्च पेपर सादर केलेला आहे. यासोबतच त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शन या वेगवेगळ्या माध्यमांवर सुद्धा आपली छबी उमटवलेली आहे. आणखी त्याबद्दल सांगायचं झालं, सरांनी समुपदेशनाचा कोर्स सुद्धा केलेला आहे आणि 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचं काम सुद्धा ते समाजात एक सोशल वर्कर म्हणून करतात. यासोबतच स्पर्धा परीक्षेला सुद्धा ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून जातात. असा बराचसा मोठा परिचय आहे. त्याहीपेक्षा आणखी एक वेगळं सरांबद्दल सांगायचं होते, ते फार तात्विक व्यक्तिमत्व आहे. ते तत्वाच्या समोर कधीही कुठल्याही प्रलोभनाला बळी न जाणारं व्यक्तिमत्व आहे. चला तर आज आपण त्यांच्याच मुखातून आपण ही लेखन कार्यशाळा आपण पहिलं पुष्प गुंफूया. मी निमंत्रित करतो माननीय श्री सुधीर केने सर. केने सर. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो सर. आवाज येतोय? हो हो क्लिअर आहे. सर्वांना नमस्कार. अहवाल लेखन व वृत्तलेखन, शैक्षणिक उपक्रम आणि सहशालेय कार्यक्रम हा लिहिते वा हा जो उपक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने सुरू केला त्याबद्दल मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आभार मानतो. आणि त्यातही या उपक्रमाचं पहिलं पुष्प गुंफण्याचा मान मला दिला त्याबद्दल डाएट प्राचार्य मान्य कुबळे सर, अभिव्याख्याता मान्य चांदोरे सर, सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो. विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्या शिक्षक म्हणून तर अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण असं की समाजात आज जर परिस्थिती आपण पाहिली तर समाज माध्यमांमुळे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतोय, तुम्हा सर्वांना माहिती आहे. आजची परिस्थितीमध्ये समाज माध्यमाचा माझ्या शब्दात प्रकोप असं म्हणेल की एवढा प्रकोप वाढलेला आहे की वाचन संस्कृती ऱ्हास होत आहे आणि या वाचन संस्कृतीच्या ऱ्हासामुळे लेखन संस्कृती संपत चाललेली आहे. ही लेखन संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. आपल्याला माहिती आहे पर्यावरण आपण असं म्हणतो आणि मग पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन केलं पाहिजे असं सांगितलं जातं. राज्य सरकार त्याबाबत वेगवेगळे कार्यक्रम घेतं. माझं असं म्हणणं आहे की शैक्षणिक क्षेत्रात वाचन संस्कृती आणि लेखन संस्कृती ही जर टिकवायची असेल, या लेखन संस्कृतीचं वाचन संस्कृतीचं जतन आपल्याला करायचं आहे, संरक्षण आपल्याला करायचं आहे, संवर्धन आपल्याला करायचं आहे आणि हिची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी शिक्षकांवर आहे. आता शिक्षकांवर का? कारण समाज घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतो. आपण नेहमी म्हणतो की शिक्षक हा शिकवण्यासाठी असतो. मी या मताचा आहे की शिक्षक हा फक्त शिकवण्यासाठी नसतो तर तो पिढी घडवण्यासाठी असतो. आणि म्हणून शिक्षक जे काही करेल ते त्याच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतं. म्हणजे जी काही दरवर्षी नवीन पिढी निर्माण होते या नवीन पिढीसमोर लेखन आणि वाचन संस्कृती वाढवण्याचं काम पर्यायाने शिक्षकांकडे येणार आहे. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने लेखन संस्कृती आणि वाचन संस्कृती ही वाढवणं, त्याचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं ही फार मोठी क्रिया आपल्याला पार पाडायची आहे आणि आपल्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे.
त्यासाठी आपल्याला जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण यासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. मुळात जीवन शिक्षण हे जे आपण सुरू केलेलं आहे की शिक्षकांनी लिहावं, मग शिक्षकांच्या सक्सेस स्टोरी असतील, विद्यार्थ्यांनी एखादी कृती केलेली असेल, शिक्षकांचे विचार असतील, एखादा लेख असेल, जीवन शिक्षण या मासिकामध्ये, शिक्षण संक्रमण सारख्या मासिकामध्ये तो आला पाहिजे. यासाठी या सर्व गोष्टी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलं, परंतु पाहिजे तसा प्रतिसाद जीवन शिक्षण किंवा शिक्षण संक्रमणला मिळत नाही. आणि तो मिळावा, शिक्षक लिहिता व्हावा, शिक्षकांचं वाचन वाढावं, लेखन संस्कृती सांभाळावी, यासाठी हा जो उपक्रम केलेला आहे लिहिते व्हा, हा खरं यासाठी आपण सर्व शिक्षकांनी धन्यवाद संस्थेला दिले पाहिजे. लक्षात घ्या की फक्त शिक्षकांनी लिहितं व्हावं म्हणजेच काय, किंवा त्यांनी लिखाण करावं, संस्कृती जतन करावं म्हणजे काय, तर त्यांची जबाबदारी आहे. जबाबदारीचं कारण असं की आपण पाहतो 1ली ते 12वी पर्यंतचा आपण जर शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर आपण 1ली ते 12वी आपले शिक्षक आहेत. नवीन जे शासनाच्या पेपर आलेले त्यामध्ये पहा, चित्र दिलेलं राहतं आणि चित्रावरून खाली लेखन करायचं आहे. छोट्या छोट्या जाहिराती दिलेल्या राहतात, त्या जाहिरातीवरून खाली लेखन करायचं आहे. आणि याचे रिझल्ट जर आपण पाहिले तर विद्यार्थ्याला दिलेल्या जाहिरातीवर व्यक्त होता येत नाही. एखादं चित्र दिलेलं असेल, त्या चित्राचं माहिती आपल्याला खाली लिहायची आहे, ते व्यक्त होता येत नाही, कारण व्यक्त होणं या समाज माध्यमांनी काढून टाकलेलं आहे. व्यक्त होण्यासाठी त्याला कल्पकता असली पाहिजे, आणि विद्यार्थ्याला व्यक्त करायसाठी शिक्षकाला व्यक्त होणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे. नव्या अभ्यासक्रमात आपण पाहतोय 8वी ते 12वी जर आपण पाहिलं तर 8वी ते 12वी मध्ये पहा, संवाद लेखन आहे, बातमी लेखन आहे, वृत्तांत लेखन, मुलाखत लेखन, अहवाल लेखन, हे सगळं मराठीच्या उपयोजित लेखनामध्ये हिंदी किंवा इंग्रजी सगळ्या विषयात दिलेलं आहे. आणि हे जर आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत 100% पोहोचवायचं असेल, आणि या सर्वांचा सहभाग जो आहे, सर्वांचा कोणता येतो तर तो येतो लेखनात. बातमी लिहायची असेल, वृत्तांत लिहायचा असेल, मुलाखत लिहायची असेल, संवाद लिहायचा असेल, तर त्यासाठी कल्पकता आवश्यक आहे. आपल्या डोक्यातून जे काही कल्पना बाहेर पडतात त्या आपल्याला त्या पुस्तकावर, त्या कागदावर ठेवायच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण शिकवतो, आपण बोलू शकतो, पण मनातले भाव आपण कागदावर उतरू शकत नाही, त्याची मांडणी करू शकत नाही, आणि ही मांडणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी लेखन संस्कृती आणि वाचन संस्कृती थांबल्यासारखी वाटते आहे. आपल्याला माहिती आहे की शाळा सिद्धी आपल्याकडे होऊन गेलंय, येणार शाख आहे, वार्षिक तपासण्या आहेत, या सर्व गोष्टींमध्ये शाळेत जे शैक्षणिक उपक्रम चालतात, सहशालेय उपक्रम चालतात, त्या सहशालेय कार्यक्रमाचे, शैक्षणिक उपक्रमाचे अहवाल लिहायचे असतात. आणि आपल्याला हेही माहिती आहे की या सर्व उपक्रमाच्या बातम्या आपण पेपरद्वारे पाठवत असतो, त्या बातम्यांची कात्रणं आपल्याला अहवालाला लावावी लागतात. अनेकदा असं होतं की बातम्या जातात त्या छापून येत नाहीत, किंवा मी काही शाळांचे अहवाल पाहिले तर 4 ओळीमध्ये अहवाल लिहिलेला असतात. एखादा कार्यक्रम झाला तर 4 वेळी तो अहवाल पूर्ण होतो, असं नसतं. आपल्याला रीतसर योग्य अहवाल त्या कार्यक्रमाचा तयार करता आला पाहिजे. एक शिक्षक म्हणून, एक शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या शाळेची बातमी तयार करता आली पाहिजे. आणि आपल्याला जेव्हा बातमी तयार करता येईल तेव्हा ती विद्यार्थ्याला तयार करता येईल. आपल्याला एखाद्या कार्यक्रमाचा अहवाल योग्य पद्धतीने तयार करता आला तर तो त्या विद्यार्थ्याला तयार करता येईल, कारण त्याला आपल्याला शिकवायचं आहे. 11वी 12वी मध्ये अहवाल लेखन आहे, वृत्तांत लेखन आहे, 10वी मध्ये 9वी 10वीला बातमी लेखन आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, हा जो विषय घेतलाय असं नाही की यांनी उपक्रम सुरू केला, म्हणजे डायरेक्ट संस्थेने उपक्रम सुरू केला आहे आणि आपला, तसं नाही. त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवूनच हा उपक्रम घेतला आहे. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत आहे सर? हो, आवाज आवाज येत आहे सर. तुम्ही हा. तुम्ही सुरू राहू द्या. अच्छा. हो. तर संवाद लेखन, बातमी लेखन हे जे आहे ते आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे, आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाला अहवाल लेखन आणि वृत्त लेखन, बातमी लेखन आलं पाहिजे. आता लक्षात घ्या की आपण जे आतापर्यंत बोललो, संवाद लेखन असेल, बातमी लेखन असेल, वृत्तांत लेखन असेल, मुलाखत लेखन असेल आणि अहवाल लेखन असेल, या सर्वांमध्ये कॉमन शब्द आहे, तो म्हणजे लेखन. आणि म्हणून या आजच्या उपक्रमातला पहिला शब्द जो आहे लेखन, आपल्याला त्यावर प्रकाश टाकायचा आहे की लेखन म्हणजे काय. लक्षात घ्या, लेखन म्हणजे नेमकं आपण काय म्हणू शकतो, आपण कोण आहोत, आपण कोण आहोत हे लेखन व्यक्त करतो.
आपल्याला व्यक्त होण्यासाठी 3 पर्याय असतात. एक असतो हावभाव. हावभाव करून आपण व्यक्त होऊ शकतो, आपण बोलून व्यक्त होऊ शकतो, आणि तिसरं आपण लिहून व्यक्त होऊ शकतो. हे 3 प्रकार आहेत. परंतु बोलण्यापेक्षा कागदावर लिहिण्याला जगात अनन्यसाधारण महत्व आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कारण हावभाव हे क्षणिक असतात. हावभावाने आपण व्यक्त होऊ, ते क्षणात आपण विसरून जातो. बोलण्याने, जर एखादी सभा असेल आपण किंवा कार्यशाळा असेल, आपण त्यामध्ये बोलल्यानंतर एकदा जर आपण बोललो, नंतर जे ऐकतात तेही विसरून जातात, आपणही विसरून जातो. आपल्याला चिरकाल जर टिकवायचं असेल तर बोलण्यापेक्षा कागदावर जास्त भर दिला पाहिजे आणि त्या लेखनातून आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. कारण लेखन हे टिकणार आहे. लेखन अधिक विश्वासार्ह असते. लेखनामुळे वाचन वाढते. बोलताना आपले विचार मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचतात, परंतु लेखनाने आपले विचार एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. मला सांगा, जर संतांनी अभंग लिहून ठेवले नसते तर आजच्या पिढीला आपण काय मार्गदर्शन करू शकलो असतो? जे काही संत होऊन गेले, संत तुकाराम असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, संत गोरा कुंभार असतील, संत जनाबाई असतील, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, या लोकांनी फक्त कीर्तन जर केली असती, अभंग, ओव्या, ग्रामगीता जर लिहून ठेवली नसती, तर आपण लोकांना त्यांचे दाखले कसे देऊ शकलो असतो, विद्यार्थ्यांना त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवू शकलो असतो, हा विचार महत्वाचा आहे. आणि म्हणून लेखन हे कायम टिकणार असतं, ती विश्वासार्ह असतं, आणि त्या लेखनाचे दाखले आपल्याला अनेकांना देता येतात. ते वारंवार आपल्याला वाचन करता येतं. आपण जर पाहिलं, थोर पुरुषांचे चित्र आपण पाहतो. बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, बहिणाबाई चौधरी असतील, या लोकांचे चरित्र जर लिहिल्या गेले नसते तर त्यांच्या चरित्रावरून आपण विद्यार्थ्यांना दाखले देऊ शकलो असतो का? विद्यार्थ्यांना एक आदर्श कोणीतरी आपल्या समोर असावा असं वाटतं. तो आदर्श कसा असला पाहिजे? आपण जेव्हा भाषणातून उदाहरणं देतो, जयंती असतील, पुण्यतिथ्या असतील, भाषणातून आपण जेव्हा उदाहरणं देतो, तेव्हा त्या लेखातून, त्यांनी लिहिलेल्या चरित्रातून आपण देत असतो, लेखांमधून देत असतो. आणि म्हणून लेखन हे अत्यंत अनिवार्य आहे. आणि लेखन हे आपल्याला पुढे आणत असतं. आपल्या आता माणूस हा जागे करत असं लेखन करत असताना लेखन विचार स्पष्ट करतं. मला माझे विचार आहेत, लोकांपर्यंत मांडायचे आहेत, तर ते कसे मांडायचे? तर मला ते लेखातून मांडता येतात. मी माझे विचार जे काही असतील ते विचार मी कागदावर उतरवले पाहिजे. त्यानंतर लेखन असं आहे की जे लेखन आपला शब्द संग्रह वाढवतो. आपण लेखन करताना पाहतो अनेक शब्द आपल्याला कळत नाहीत. एकदा लेखनाची सवय लागली त्यासाठी वाचनाची सवय लागते. आणि जेवढा आपण वाचन करू तेवढं आपलं लेखन परिपक्व होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं लेखन परिपक्व करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळं वाचन आपल्याला करावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लेखन करताना लेखन हे आपले तार्किक विचार आहेत, त्या तार्किक विचारांना प्रोत्साहन देत. मला काय लिहायचं आहे, कारण बोलताना आपण बोलून जातो आणि बोलणं संपतं, पण तू लेखन करत असताना कागद आपल्या समोर घेतो, आपल्याला एक परिच्छेद जरी लिहायचा असला तरी आपण 4 वेळा खोडतो. मग दुसरं काही सुचतं, लेखन करताना हे सुचतं, ते लिहिता येतं, ते मांडता येतं, त्यावर आपले विचार व्यक्त करता येतात, आपल्या मनातले विचार कागदावर मांडता येतात. म्हणून लेखन महत्वाचं आहे. माझी जी म्हणजे आपले साधे उदाहरणं जर घेतले, माझी जी ओळख आहे माझ्या लिखाणामुळे आहे. आपल्या शिक्षकांबद्दल जर उदाहरणं घेतले तर गजानन देशमुख मांजरखेडचे, शाहू महाराजांची कादंबरी लिहिली, त्यांचं मोठं नाव आहे. दीपालीताई बाभुळकर असतील, डॉक्टर निलेश शिगोले असतील, अनेक आहेत असे शिक्षक जे माहिती. या लोकांचं लिखाणामुळे त्यांना त्यांचे विचार मांडता आले, ते लोकांपर्यंत पोहोचू शकले. लक्षात घ्या, आपण बोलतो तेव्हा विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचतो, पण जेव्हा लिहितो तेव्हा समाजातल्या लाखो लोकांपर्यंत क्षणामध्ये आपण पोहोचत असतो. आणि म्हणून बोलण्यापेक्षा, हावभावापेक्षा लेखन, लिहिणे हा सर्वात महत्वाचा आणि अत्यंत मर्मबद्ध असा विषय आहे. म्हणून सर्वांनी लेखनाकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं. आपण जुने संदर्भ सांगताना सांगतो, बहिणाबाई चौधरींनी जर कविता लिहून ठेवल्या नव्हत्या रस्त्यात, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण त्यांनी गायलेल्या कविता तिथंच संपल्या होत्या, पण त्या लिहिल्या गेल्या, कागदावर उतरवल्या गेल्या. आणि म्हणून आज आपण त्यांच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. त्यावर विद्यापीठात PhD करतायत,
विद्यार्थी हे एक मोठं काम त्या लेखनामुळे आपल्याला साध्य होतं, आपल्याला व्यक्त होता येतं. हा झाला लेखनाचा भाग. आपण लेखनाविषयी पाहिला की लेखनामुळे काय काय होऊ शकतं. स्वतःला व्यक्त करता येतं, आपण आपली मतं मांडू शकतो, आपण आपली पुस्तकं लिहू शकतो आणि आपले विचार एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता जर आपल्याला माहिती आहे समाज माध्यम एवढी पॉवरफुल झाली, एवढी ऍक्टिव्ह झाली आहेत की आपली एक बातमी एका क्षणामध्ये लाखो लोकांपर्यंत किंवा देशभर पसरायला, जगभर पसरायला वेळ लागत नाही. आणि म्हणून लेखन हा अत्यंत महत्वाचा भाग या ठिकाणी आहे. त्यानंतर आजचा जो विषय आहे तो आहे अहवाल लेखन आणि बातमी लेखन. लक्षात घ्या, अहवाल लेखन आणि बातमी लेखन दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. अहवाल लेखनाची रूपरेषा वेगळी असते, बातमी लेखनाची रूपरेषा वेगळी असते. अहवाल लेखन जर झालं तर अहवाल म्हणजे काय, तर सोप्या आणि साध्या भाषेत, कारण कोणतंही लिखाण जर असेल तर त्यामध्ये फार मोठे शब्द, साहित्यिक शब्द वापरूच नाही. एकतर ते आपल्यालाही जळ जातं आणि जो सामोरा वाचत असतो आणि कसे वाचक असतात, कारण आपले वाचक साधे असतात. सर्वसामान्य माणसाला आपलं लेखन समजलं पाहिजे अशा शब्दात लेखनाची मांडणी आपल्याला करायची असते. आता अहवाल लेखन जर आपण पाहिलं तर अहवाल लेखन म्हणजे काय, तर आपली जी शाळा आहे किंवा संस्था आहे, या संस्थेमध्ये एखादा कार्यक्रम होतो, एखादा समारंभ होतो. या समारंभाला योग्य पद्धतीने त्याची नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन. अगदी सोपी वाक्य आहे. आपल्या शाळेत, आपल्या संस्थेत जे कार्यक्रम होतात, जे समारंभ होतात, त्याची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल. आता लक्षात घ्या, साधं उदाहरण काय की मी आता बोलतो आहे, मी फक्त बोलेल 10 मिनिटं, 20 मिनिटं, 40 जे काही आहे मी बोलेल आणि आपण ऐकाल. कालांतराने 2-3 तासांनी जर विचारलं तर आपल्या रेकॉर्डला राहणार नाही. पण यामधले जे मुद्दे सांगितले ते जर आपण लिहून ठेवले तर भविष्यात आपल्याला अहवाल लेखन करत असताना, बातमी लेखन करत असताना कामी येतील. म्हणजे काय होईल, लेखनाचं महत्व पहा कसं आहे की मला व्यक्त व्हायचं आहे, मी ते व्यक्त होत आहे, पण व्यक्त होत असताना ते जर आपण मुद्दे लिहून ठेवले तर लिहिलेले मुद्दे आज, उद्या, परवा, भविष्यात केव्हाही बातमी लेखन करत असताना किंवा अहवाल लेखन करत असताना ते कमी पडतात. म्हणून लेखनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. अहवाल लेखन अत्यंत सोपा प्रकार आहे. आपल्या शाळेमध्ये आपल्याला माहिती आहे, शाळा सुरू झाली की अनेक कार्यक्रम होत असतात. जयंत्या, पुण्यतिथ्या होतात, सांस्कृतिक समारंभ होतात, स्वातंत्र्य दिन होतो, गणराज्य दिन होतो आणि आपल्याला शाळेमध्ये याचा अहवाल लिहून ठेवायचा. प्रत्येक शाळेत ते अहवाल लेखन केलं जातं. अनेक शाळांमध्ये मी पाहिलं की अहवाल लेखन हे 4 ते 5 ओळीमध्ये असं, कार्यक्रम झाला आणि समारोप झाला असं असतं. तर तसं नाही. अहवाल लेखनाची एक परिभाषा आहे. त्या परिभाषेतच ते अहवाल लेखन आपल्याकडनं लिहिल्या गेलं पाहिजे. कुठल्याही कार्यक्रमाचा अहवाल लिहिताना, नोंद करताना त्या कार्यक्रमाचा हेतू लिहिला गेला पाहिजे, त्या कार्यक्रमाची तारीख लिहिल्या गेली पाहिजे, त्या कार्यक्रमाचा वेळ लिहिला गेला पाहिजे आणि जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात कोण कोण सहभागी झालं होतं, त्यांचा कसा प्रतिसाद लाभला आणि समारोप कसा झाला याची इत्थंभूत नोंद अहवाल लेखनात केल्या गेली पाहिजे. म्हणून मग अहवाल लेखन कसा असला पाहिजे, जेव्हा आपण शाळेत अहवाल लेखन करतो तेव्हा तो कसा असला पाहिजे याचे जर उदाहरण द्यायचे झाले तर पहिला मुद्दा आहे त्यामधला की तो काल्पनिक नसावा. आपल्याला माहिती आहे की अहवाल लेखन आपण करतो, एक वही घेतो, आपल्याला सांगितलं जातं की प्रत्येक शिक्षकाकडे कार्यक्रमाचं वाटप केलेलं असतो. शैक्षणिक उपक्रम आणि सहशालेय कार्यक्रमात वाटप शिक्षकांना वाटून दिलं जातं, मुख्याध्यापकांना. मग आपण काय करतो, माझा कार्यक्रम झाला, मी वही घेतो आणि बरोबर लिहून टाकतो. त्याला अहवाल लेखन. अहवाल लेखन हे कार्यक्रम झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी व्यवस्थित सर्व कार्यक्रम त्याचे पॉइंट काढून मग तो लिहिला गेला पाहिजे. आणि विशेषतः काल्पनिक नसावा, म्हणजे वही घेतली आहे, असं झालं तसं झालं तसं नाही. अहवाल लेखन जशी घटना घडली तशी त्याच, जसा कार्यक्रम सुरू झाला आणि बंद झाला, जसंच्या तसं लेखन आपण कागदावर उतरवलं पाहिजे. ते काल्पनिक नसावं, वास्तवावर आधारित असलं पाहिजे. जसं झालं तसंच लेखन आपल्या अहवालात असलं पाहिजे, त्यामुळे त्याची परिणामकता वाढते. दुसरा अहवाल लेखनाचा महत्वाचा मुद्दा आहे की प्रमाण भाषा. अनेक आपण असं पाहतो की आपण वेगवेगळ्या भागात राहत असतो आणि आपली जी बोलीभाषा असते ती शाळेतली बोलीभाषा वेगळी आणि आपली जी बोलीभाषा आहे घरची ती वेगळी.
अनेकदा मी पाहिलं की अहवाल लेखन करत असताना आपण आपल्या बोली भाषेचे शब्द वापरतो. ते करू नये. कारण आपलं अहवाल लेखन हे सरकारी कार्यालयात जात असतं, शासनाकडे जात असतं. आपल्याला माहित आहे नवीन पद्धतीमध्ये आपला कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमाचा अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो. कुबळेकरांनी जी खंत व्यक्त केली की आपण बोलू शकतो पण कागदावर उतरू शकत नाही. आणि ते आपलं कुठेतरी कमकुवतपणा असेल किंवा तो आपल्याला वाढवाय. पण लिहित असताना अहवाल लिहित असताना तो इतका परिणामकारक असला पाहिजे, इतका व्यवस्थित असला पाहिजे की तो अहवाल वाचल्यानंतर समोरचा अधिकारी प्रभावित झाला पाहिजे. हे त्या अहवाल लेखनाचं यश. त्याची भाषा परिणामकारक असली पाहिजे, प्रमाण भाषेत तो लिहिला गेला असला पाहिजे, त्याचा व्यवस्थितपणा असला पाहिजे, काळ वेळ प्रसंग व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे, तर तो अहवाल. त्यानंतरचा तिसरा मुद्दा जो आहे आपला तो आहे प्रसंगानुसार तारीख स्थळ विषय त्यामध्ये टाकता आले. म्हणजे साधं उदाहरण देतो आपल्याला की शिक्षक दिन साजरा झाला. आपल्याला माहिती आहे की शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला साजरा होतो. मग आपण 5 सप्टेंबरला त्याचा अहवाल द्यायचा काय तर नाही. 5 सप्टेंबरला झाला असेल तर अहवाल त्याच्याकडे आपण करताना तेव्हाच्या तेव्हा न करता आधी कच्चे मुद्दे त्याचे काढून घ्यावे. कारण बातमी आणि जेव्हा बातमीवर बोलले तेव्हा सांगेलच बातमी आणि अहवाल लेखन हा वेगळा आहे. अहवाल लेखन करत असताना कच्चे टिपण्या त्या कार्यक्रमाच्या आपण बसल्या बसल्या काढून घेतल्या पाहिजे आणि मग त्याची रिसर मांडणी केली पाहिजे. जसं शिक्षक दिन असेल, क्रीडा स्पर्धा असतील की 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं, तो कार्यक्रम कसा साजरा करण्यात आला, त्यात कोणी भाषण केलं असेल, कार्यक्रमाचं अध्यक्ष कोण होतं, प्रमुख पाहुणे कोण होतं, कोणी काय मांडणी केली, विद्यार्थ्यांनी भाषण दिली का, त्या विद्यार्थ्यांची नावे, कार्यक्रम किती वाजता सुरू झाला हे अहवाल लेखनात असतं. किती वाजता सुरू झाला, किती वाजता बंद झाला, त्यानंतर कोणी कोणी भाषण केली, त्या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य आहे का. एखादा जर शिक्षक असेल, कला शिक्षक, त्याने छान प्रकारे जर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं चित्र रेखाटलं असेल तर त्याचा संदर्भ त्या अहवाल लेखनामध्ये आला पाहिजे. इत्तंभूत मुद्दे अहवाल लेखनात घेऊन तो अहवाल लेखन करता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तारीख, स्थळ आणि विषय हे अहवाल लेखनामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. त्यानंतर महत्वाचं आहे की अहवाल लेखन करत असताना त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्य अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, सहभागी व्यक्ती या सर्वांचा उल्लेख असला पाहिजे. अनेकदा जेव्हा पाहिलं जातं की अहवाल लेखनामध्ये हा उल्लेखच नसतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे होते एवढा उल्लेख असतो आणि कार्यक्रम काय झाला तो असतो. किमान 5-6 टप्प्यांमध्ये अहवाल लेखन असलं पाहिजे. आपलं 5 ते 6 ओळीमध्ये अहवाल लेखन बऱ्याच शाळांचं आटोपलेलं असेल तर असं आता कामा नये. कारण आपण जे लिहितो त्या लिहिण्याचा प्रभाव पुढे पडला पाहिजे. असं काय होतं की त्यामुळे आपलं लिखाण सुद्धा आणि आपण जे अहवाल लिखाण जे करतो आहोत याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. कारण विद्यार्थ्यांना आपल्याला अहवाल लेखन शिकवायचा आहे, तो अभ्यासक्रमाचा भाग. म्हणजे आपण जर व्यवस्थितपणा ठेवला, आपण जर इत्थंभूत अहवाल लेखन केलं तर विद्यार्थ्यांपर्यंत ते आपल्याला पोहोचवता येतं. त्यामुळे विद्यार्थी चांगलं अहवाल लेखन करू शकतात. लक्षात घ्या. म्हणजे आपला तर लिखाणाचा विकास होतोच तो, पण आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांचाही विकास होतो. त्यामुळं प्रत्येक गोष्टी बारीक सारीक अहवाल लेखनामध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर आहे की अहवाल लेखन आपण लिहितो त्यामध्ये वैयक्तिक मत नसावं. तुम्हाला काय वाटतं याला अहवाल लेखनात थारा नाही. तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही. महत्वाचं असं आहे की जे घडलं, जो समारंभ झाला, जो कार्यक्रम झाला, जसा झाला तसाचा तसा कागदावर उतरवल्या गेला पाहिजे आणि अत्यंत सोप्या भाषेत. त्यामध्ये फार मोठे साहित्य शब्द अनेकांना फार आहे की अनेकांना सवय की काहीतरी मोठे साहित्यिक शब्द वापरले की काहीतरी एक वेगळा परिणाम होईल वाचताना. असं नसतं. जे जसं आहे तसं मांडलं तर त्याचा प्रभाव आणखी असतो आणि देखावा केला की तो प्रभाव कमी होतो. म्हणून वैयक्तिक आपलं अजिबात मत मांडू. त्यानंतर असतं अहवालाला एक शीर्षक असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे शीर्षक जो आहे तो आकर्षक असला पाहिजे. अहवाल लेखन करत असताना अहवालाचा शीर्षक हा आकर्षक असला पाहिजे. आता आकर्षक म्हणजे काय, त्याची रंगरंगोटी आपल्याला करायची नाही. पण जर समजा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम झाला शाळेमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम होता, सांस्कृतिक कार्यक्रम तर चिमुरड्यांनी रंगवली
शाळेचे व्यासपीठ असं जर असेल आणि मग त्याचं अहवाल लेखन खाली त्याला सबहेडिंग आपण देत राहतो. तर जो मथळ असतो किंवा जे शीर्षक असतं, शीर्षक आकर्षक असेल तर वाचनाला आणखी मजा येते किंवा ते परिणामकारक वाटतं. त्यामुळे शीर्षक देत असताना तो आकर्षक द्यावा, गुळमिळीत लावलचक शीर्षक देऊ नये. म्हणजे आता उदाहरण देताना मला माझी शाळा आठवते, म्हणून मी सांगतो की समजा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात शिक्षक दिन साजरा, हे झालं गुळमिळीत. असं न देता एखादा वक्ता जर छान बोलला असेल, त्या जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्या कार्यक्रमावर एखादा वक्ता छान बोलला असेल, तर ते जे वाक्य बोललेलं आहे त्यातलं जे परिणामकारक वाक्य आहे ते आपण वर दिलं पाहिजे आणि तिथे त्या बोलणाऱ्याचं नाव आणि मग खाली आपल्या शाळेचं नाव, हा कार्यक्रम संपन्न झाला, आणखी आकर्षक असतं. त्यानंतर अहवाल लेखन करत असताना आणखी एक गोष्ट महत्वाची असते, ते म्हणजे प्रथम पुरुषी करता अहवाल लेखात नसावा. मी, माझा, माझे प्रथम पुरुषी करता अहवाल लेखनात वापरू नये, द्वितीय आणि तृतीय पुरुषी वापरा. ते त्यांनी असे केले, त्यांनी तसे केले, त्यांनी असे मत व्यक्त केले, त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. मी, माझं हा शब्द प्रयोग अनेकदा केला जातो, तो अहवाल लेखात नसावा. त्यामुळे अहवाल लेखन स्पष्ट होतं. विशेष म्हणजे अहवाल लेखन करत असताना जी भाषा वापरली जाते ती भूतकाळातली असतात. म्हणूनच मी म्हटलंय की कार्यक्रम झाला त्या दिवशी जर आपण अहवाल लेखन केलं तर आपण काय करू, आज 5 सप्टेंबर रोजी आमच्या शाळेत अमुक अमुक कार्यक्रम संपन्न झाला. ही भाषा भूतकाळात होत नाही. म्हणून आज सप्टेंबरचा जर कार्यक्रम असेल तर त्याचा जो अहवाल आहे तो 2-3 दिवसांनी जर लिहिला तर छान. अहवाल लेखन करताना बरं आपण शिक्षक दिला, भाषा ही भूतकाळातली यासाठी असली पाहिजे की तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि म्हणून अहवाल लेखन करताना असे असे आयोजन करण्यात आले होते, या ठिकाणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, यांनी असे विचार त्या प्रसंगी व्यक्त केले, या कार्यक्रमाला याचं संचालन यांनी केले होते. असा प्रत्येक भाषा म्हणजे अहवाल लेखन करत असताना एक महत्व आहे की भाषा भूतकाळातली असावी आणि अहवाल हा नंतरच्या तारखेत लिहिला जावा. थोडीशी काही आचारसंहिता ज्याला आपण बंधनं म्हणतो ती बंधनं आहेत. आणि अजून त्यात महत्वाचं म्हणजे माहिती क्रमाने लिहा. अनेकदा म्हणजे बातमीच्या मुद्द्यावर जेव्हा मी येईल तेव्हा सांगेल की आपण लिहित असताना क्रमाने म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे क्रमवार असतो. अहवाल लिहित असताना कमीत कमी 5-6 परिच्छेद तरी असले पाहिजे. आणि परिच्छेद अनेक शाळांमध्ये जे अहवाल मी पाहिले परिच्छेद त्याला नसतो. बघा, सुरुवात केली एकदम शेवट असतो, मग कुठे स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविराम, इंटू इन्व्हर्टेड कुठेही दिसत नाही. आणि असे अहवाल लेखन जेव्हा आपण शासनाकडे किंवा शिक्षण विभागाकडे पाठवतो तेव्हा आपला प्रभाव पडत नाही. अहवाल लेखन करत असताना ही माहिती क्रमाक्रमाने लिहिता आली पाहिजे. क्रमाक्रमाने म्हणजे काय, सर 1 मिनिट, तुमचा आवाज म्यूट झाला. केने सर, तुमचा आवाज म्यूट झाला, अनम्यूट करा. हा येतात आवाज? हॅलो हॅलो सर येत आहे, सर आता येत आहे ना? हो. तर माहिती क्रमाने लिहा. आता क्रमाने म्हणजे काय, तर एक शिक्षक दिनाचं उदाहरण आपण घेतलं तर त्या शिक्षक दिनाचं उदाहरण असं क्रमवार माहिती आली पाहिजे की अमुक अमुक शाळेमध्ये, आपल्या शाळेचं नाव आपल्याला माहिती असतं, शाळेमध्ये 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. हा झाला पहिला परिच्छेद. या कार्यक्रमाला जे काही शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, प्रमुख अतिथी म्हणून अमुक अमुक हे उपस्थित होते. प्रारंभी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अध्यक्ष व प्रमुख अतिथींचे ज्यांनी ज्यांनी स्वागत केले असेल त्या सर्वांची नावं यांनी स्वागत केले. त्यानंतर शिक्षक दिनानिमित्त एखादं गीत गायन झालं असेल, मुलींची नावं या मुलींनी गीत गायन केलं, ज्याला स्वागत गीत आपण म्हणतो, ते स्वागत गीत केलं. हे असं क्रम लागला पाहिजे. स्वागत गीतानंतर मग विद्यार्थ्यांची भाषणं असतात, मग प्रत्येकाचं विद्यार्थ्यांचं भाषण झालं. भाषणानंतर आधी विद्यार्थ्यांची भाषण घेतली असतील तर आधी विद्यार्थ्यांची भाषण लिहायची, कोणी कोणी भाषण केलं त्यांची उल्लेख नाही करायचा, फक्त विद्यार्थ्यांची नाव की यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारावर प्रकाश टाकला. त्यानंतर पहिले कोण बोललं प्रमुख पाहुण्यांमध्ये,
पहिले त्यांचं नाव येईल, त्यानंतर जो बोलला त्याचं नाव येईल, त्यानंतर जो बोलला त्यांचं नाव येईल आणि शेवटी अध्यक्षीय भाषण येईल. त्यानंतर प्रास्ताविक जो करतो, संचलन असेल, आभार प्रदर्शन असेल, एकाखाली एक आलं पाहिजे. अनेकदा असं होतं की जेव्हा बातम्या येतात किंवा अहवाल आपण तपासतो, याची म्हणजे माहिती ही क्रमाने लिहिलेली, खालचं वर, वर खाली असते. विद्यार्थ्यांची भाषणं वर येतात, वक्त्यांची भाषणं खाली येतात. कुठे प्रास्ताविक सुरुवातीलाच होतं, कार्यक्रमाचं कोणत्याही कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरुवातीला होतं, वक्त्याचा परिचय सुरुवातीला होतो, तर ते खाली येतं. आणि त्यामुळं आपला अहवाल जो आहे हा अहवाल परिणामकारक नसतात. आणि मग जेव्हा आपण एखाद्या विभागाकडे पाठवतो, तो पाहिल्यानंतर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो अधिकाऱ्यांचा तो बदल. कारण शैक्षणिक अहवाल ही नोंद ही अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून शैक्षणिक अहवाल लिहित असताना, त्याची मांडणी करत असताना ती अत्यंत आकर्षक पद्धतीने झाली पाहिजे. जो कोणता कार्यक्रम झाला असेल, क्रीडा महोत्सव झाले असेल, त्या क्रीडा महोत्सव किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला, किती शाळांनी भाग घेतला, कोण कोण उपस्थित होतं, हा क्रम. आणि म्हणून कुठलाही कार्यक्रम सुरू असताना एक जो शिक्षक असतो, जर लिहिण्याची आवड त्या शिक्षकाला एक वही आणि पेन घेऊन तिथे बसवलं पाहिजे. आणि कार्यक्रम सुरुवातीला काय काय झालाय ते संपूर्ण आपण कार्यक्रम घेतो तेव्हा येत नाही, आणि नंतर मग एखाद्या शिक्षकाला अहवाल लिहायला लावतो, नेमकं त्या कार्यक्रमामध्ये काय झालं ते तो विसरून जातो. म्हणजे सुरुवात कशी झाली, मध्ये कोणता, शेवट काय झाला माहित नसतं. आणि मग जे जे आठवतं, ही फॅक्ट आहे, लक्षात घ्या, जे जे आठवतं ते जसं जसं आठवतं तसं तसा अहवाल मांडायचा. आणि म्हणून त्याची परिणामकारकता राहत नाही. म्हणजे अहवाल लिहित असताना कुठलाही कार्यक्रम होत असेल तर एखाद्या शिक्षकाला, एखादा चांगला विद्यार्थी असेल, विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला बसवलं पाहिजे. आणि जसजसा कार्यक्रम होतो, जशी सुरुवात होते तशी त्याची टिपणं, ज्याला म्हणतो आपण नोंदी, आपण एका कागदावर त्याला घ्यायला लावल्या पाहिजे. आणि नंतर मग त्याचं एकदम योग्य पद्धतीनं आपल्याला तो अहवाल वाचन करता येतो किंवा अहवाल लेखन करता येतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा की परिच्छेद जो आहे, परिच्छेद अत्यंत अनिवार्य आहे. अनेक शाळांमधले अहवाल मी पाहिले किंवा कुठले अहवाल येतात त्यामध्ये परिच्छेद नसतो, असला तर एखादा असतो. म्हणजे सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यानंतर लक्षात घ्या की एखाद्या वक्त्याचं बोलणं आपल्याला लिहायचं असेल तर आपल्याला मराठीच्या व्याकरणाचा नियम आहे की ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असलं पाहिजे. ते कुठेही दुहेरी अवतरण, सिंगल अवतरण, स्वल्पविराम, अल्पविराम, ऱ्हस्व, दीर्घ पाळल्या जात नाही. व्याकरणाच्या ह्या फार मोठ्या गमती जमती आहेत आपल्या अहवाल लेखनामधल्या. आणि मग म्हणजे प्रत्येक ठिकाणी होतं असं मला म्हणायचं नाही, पण जे काही आपल्या, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, जे जे आपण पाहतो किंवा अहवाल तपासतो, अहवाल तपासत असताना ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की आपण ऱ्हस्व दीर्घ पाळत नाही. परिच्छेद तर नसतो, बहुतांश अहवालाला परिच्छेद नसतो. प्रत्येक विषय मुद्दा संपला की त्याला परिच्छेद दिला पाहिजे, त्यामुळे अहवाल प्रभावी. सुरुवात झाली असेल कार्यक्रमाची, पहिला परिच्छेद असेल, दुसरा परिच्छेद असेल, तिसरा परिच्छेदमध्ये विद्यार्थ्यांची नाव काही असतील, चौथा परिच्छेद असेल, पाचवा परिच्छेद असेल, असा संपूर्ण अहवाल जेव्हा नवीन विषयावर एक एक परिच्छेद जर टाकला तर परिपूर्ण अहवाल आपला तयार होतो. आणि जेव्हा अहवाल लिहिला जातो, अहवाल पूर्ण होतो, आपण जेव्हा लिहितो तेव्हा एक महत्वाची सूचना अशी आहे की ज्या कागदावर आपण अहवाल लिहितो त्या कागदावर डाव्या बाजूला खाली सर्वात शेवटी कार्यवृत्त लिहिणाऱ्याची सही, नाव आणि सही असली पाहिजे. लक्षात घ्या, सर्वांना सांगणार, डाव्या बाजूला कार्यवृत्त लिहिणाऱ्याची सही, त्याने तो अहवाल लिहिलाय त्याची सही आणि त्याचं नाव असलं पाहिजे. आणि उजव्या बाजूला मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतील तर त्यांची सही असली पाहिजे. असा हा अहवाल आपण परिपूर्ण पद्धतीने लिहू शकतो. अहवाल लिहिताना आणखी काही गोष्टी महत्वाच्या अशा असतात की ज्याला चांगलं लिहिता येतं, माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक शिक्षकाला मांडणी करता आली पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं आहे की आपल्याला बोलता येतं पण लिहिता येत नाही, आणि लिहिता येतं तर बोलता येत नाही. पण शिक्षक असा आहे की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असतो. त्यामुळे अहवालाची मांडणी करताना, आपल्या कोणत्याही लिखाणाची मांडणी करताना ती योग्य पद्धतीने, प्रमाण भाषेत आणि आहे त्या पद्धतीत असली पाहिजे. असं असेल तर तो उत्तम अहवाल लिहिला जातो आणि असा अहवाल हा परिणामकारक असतो. शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिहिणाऱ्याची सही
डाव्या बाजूला कार्यवृत्त लिहिणाऱ्याची सही आणि उजव्या बाजूला प्राचार्य किंवा मुख्याध्यापकाची सही त्या अहवालाच्या खाली असली पाहिजे. इथपर्यंत आपण अहवाल लेखन या विषयावर बोलत होतो. आपला जो कार्यशाळेचा विषय आहे सहशालेय उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, अहवाल लेखन आणि बातमी लेखन. आतापर्यंत आपण अहवाल लेखनावर पाहिलं. असं वाटतं की आपल्याला अनेक मुद्दे यामधले कळले असतील की या पद्धतीनंच अहवाल लेखन झालं पाहिजे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बातमी लेखन. आता अहवाल लेखन आणि बातमी लेखन यामध्ये खूप फरक आहे. तो फरक असा, अहवाल लेखन हा सविस्तर असतो, बातमी संक्षिप्त असते. बातमीतलेच काही मुद्दे अहवाल लेखनात असू शकतात, पण अहवाल लेखनातले मुद्दे बातमीत असू शकत नाही. अहवाल लेखनाच्या ज्या नोंदी असतात त्या आपल्या शालेय नोंदीमध्ये रजिस्टरमध्ये आपण नोंद करून ठेवलेली असतो. बातमी आपल्याला वृत्तपत्राकडे पाठवायची असते. आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या असतात शाळेमध्ये, अहवाल लेखन पण करायचं असतं आणि बातमी लेखन पण करायचं असतं. आणि आपल्याला माहिती आहे की आपण जे काम करतो, जे कार्य करतो ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल, तर ते वृत्तपत्राच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच ते लोकांपर्यंत पोहोचते. आणि म्हणून आपण जे कार्य करतो, आपल्यातले जे गट आहेत, आपण जे लिखाण करत असू, आपल्याकडे जे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतो, अनेकदा अनेक शाळा अशा आहेत खूप सारे कार्यक्रम घेतात पण ते समाजापर्यंत पोहोचत नाही. आपल्यावर अनेक लोक टीका करतात. शिक्षक तर सर्वांच्या 5वीला पुजलेला हे आपल्याला माहिती आहे. उठलं सुद्धा शिक्षकांवर टीका होतात. आपली ताकद काय आहे, आपण काय करू शकतो, हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे लेखन. माझ्यामध्ये गट असतील, तुमच्यामध्ये गट असतील, सर्वांमध्येच गट आहेत. लोकांना बोलायला काही जातं, मग आम्ही हे नाही, आम्ही हे सुद्धा करू शकतो, या बाबतीत स्वतःच लेखन करून ते समाजापर्यंत पोहोचलं तर किमान लोकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून प्रत्येकानं लिहित झालं पाहिजे. आणि ते लिहित व्हायसाठी जीवन शिक्षण संक्रमण यासाठी व्यासपीठ आपल्याजवळ आहेत, वृत्तपत्र आहेत, या सर्वांचा वापर आपण केला पाहिजे. आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येत आहे तो म्हणजे बातमी लेखन. लक्षात घ्या, बातमी लेखनाचे काही आचारसंहिता आहे, ज्याला म्हणतो आपण एक फ्रेमवर्क असतं. फ्रेमवर्क असं की त्या एबीसी मध्ये आपण म्हणतो बातमी लेखन ही गद्य शैली आहे, त्याला शैली म्हणतात. कारण बातमी लेखन हे कौशल्य आहे, स्किल असतं ते. बातमी म्हणजे काय तर आपण थोडक्यात सांगतो की एखादी घटना जशीच्या तशी समाजापर्यंत पोहोचवणे. आपल्या शाळेत एखादा कार्यक्रम झाला असेल, सावित्रीबाई फुले जयंती झालेली असेल, ती कशी झाली हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, झालं ते स्किल आहे. जशीच्या तशी ती घटना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याला आपण बातमी असं सोप्या शब्दात म्हणतो. ही एक गद्य शैली आहे. कारण आपला जो पेडिंग चालतो त्यावर त्या बातमीचा उठाव, बातमीचा परिणाम महत्वाचा असतो. आम्ही त्याला एबीसी असं म्हणतो. ए म्हणजे ॲक्युरसी, बातमीत अचूकता असली. लक्षात घ्या, बातमी ही अचूक असली पाहिजे, म्हणजे याला एबीसी असं आम्ही नाव दिलं आहे. ए म्हणजे ॲक्युरसी म्हणजे अचूकता, बी म्हणजे ब्रीफ म्हणजे संक्षिप्त असली पाहिजे बातमी, आणि शेवटचा मुद्दा आहे सी म्हणजे क्लॅरिटी, स्पष्टता बातमीमध्ये असली पाहिजे. म्हणून बातमी लिहित असताना एबीसी हे तत्व आपल्या जवळ ठेवावं, म्हणजे बांधून घ्यावं आपल्याशी. एबीसी अचूकता, संक्षिप्तता आणि स्पष्टता या 3 मुद्द्यांवर बातमी लेखन अवलंबून असतं. हे जर तुमच्या बातमीमध्ये असेल तर कुठलीही तुमची बातमी कुठलाही पेपरवाला थांबवू शकत नाही आणि अधिक परिणामकारक असते. मग आता बातमी लिहिताना काय केलं पाहिजे? बातमी लिहिताना एक फ्रेमवर्क आहे ते आखून दिलेलं आहे, त्याला म्हणतात 5W1H. अनेकांना ते माहीत असेल, ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी सांगतो की बातमी लिहित असताना एक फ्रेमवर्क असतं. ते फ्रेमवर्क कसं आहे, 5W1H. 5W म्हणजे काय, हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय आणि एक एच म्हणजे हाऊ, म्हणजे कोण, काय, केव्हा, कोठे, का आणि कसे. या फ्रेमवर्क मध्येच बातमी असली पाहिजे. आणि जेवढ्या आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो त्या या फ्रेमवर्क मध्ये असतात, कारण बातमी लेखनाचं फ्रेमवर्कच ते आहे. म्हणजे तत्व आहे एबीसी. लक्षात घ्या, तत्व आहे एबीसी: अचूकता, संक्षिप्तता आणि स्पष्टता. आणि दुसरीकडे पाहिलं तर फ्रेमवर्क आहे 5W1H. आता शाळेची बातमी लिहिताना आपल्या 5W येणार नाही, काही काही मुद्दे येतात.
पण इतर कुठली बातमी म्हणजे कोण कोण अशा येणार नाही. काय झालं, कार्यक्रम झाला केव्हा, 5 सप्टेंबरला. कोठे, शाळेच्या प्रांगणात. का तर जयंतीनिमित्त, म्हणजे या फ्रेमवर त्या बाहेर बातमी जाऊ शकत नाही. एक लक्षात घ्या. हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय आणि हाऊ. कोण, काय, केव्हा, कोठे, का आणि कसे या फ्रेमवर्क बाहेर बातमी जात नाही. हा पहिला मुद्दा. एखादी घटना जसच्या तशी समाजापर्यंत पोहोचवणे याला आपण बातमी म्हणतो. ही एक गद्य शैली आहे. बातमीमध्ये अचूकता असली पाहिजे, संक्षिप्तता असली पाहिजे आणि आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय. हॅलो, आवाज येतोय 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 सर. हॅलो, आवाज येतोय सर. आवाज येतोय. आवाज येत आहे का? हो सर, हो सर. हा. बर. आवाज नसेल आला तर मला इन्फॉर्म. बातमी आवाज देत क्लिअर आहे सर असताना तुमचा. सर्वात महत्वाचं आहे. हॅलो, तुमचा आवाज हॅलो, अतिशय क्लिअर आहे. क्लिअर आहे ना? हो. बातमी लिहित असताना सर्वात महत्वाचं असतं बातमीचा शीर्षक. कारण शीर्षक लक्षात घ्या, बातमीची जी काही फ्रेमवर्क आहे ते आपल्याला सांगतो. पहिली गोष्ट आहे बातमीचा शीर्षक. शीर्षक हा बातमीचा आत्मा असतो, लक्षात घ्या. शीर्षक हा कमीत कमी शब्दात असावा आणि तो आकर्षक असावा. आकर्षक म्हणजे काय, लक्षात घ्या. बातमीचा शीर्षक देत असताना आपण लिहितो, म्हणजे माझ्या शाळेचं उदाहरण देतो, शाळेचं नाव आहे म्हणून, की सांस्कृतिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम साजरे, असं मी जर हेडिंग दिलं, असा जर शीर्षक दिला तर तो परिणामकारक वाटत नाही. जर माझ्या शाळेमध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम झाला असेल आणि त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचं रूप घेतलं असेल, रुक्मिणीचं रूप घेतलं असेल, तर मी काय करेन, फक्त एकच एवढी देईन, शाळेत अवतरले पांडुरंग. एक एवढंच देईल, शाळेत अवतरले पांडुरंग. आणि मग खाली जे सब हेडिंग राहतं, त्या सब हेडिंग मध्ये मी देईल की अमुक अमुक कार्यक्रम संपन्न झाला. आपण शिक्षक दिन, आपण जी शाळा घेतो, विद्यार्थ्यांना आपण शाळा चालवायला लावतो, त्या ठिकाणी पहा, याला स्वयंशासित विद्यालय आपण म्हणतो. स्वयंशासित विद्यालय, आता आपल्या शाळेमध्ये एखादा कार्यक्रम झाला स्वयंशासित विद्यालयाचा, आपण बातमी कशी पाठवतो, अमुक अमुक विद्यालयात स्वयंशासित विद्यालय कार्यक्रम साजरा. आता हा मथळा पहा, आणि याला मी दुसरा मथळा देतो, बालकांनी चालवली शाळा. लक्षात घ्या, बालकांनी चालवली शाळा 3 शब्दामध्ये अधिक परिणामकारक. त्याचं कारण असं असतं की शीर्षक हा कमीत कमी शब्दात तर असलाच पाहिजे, पण तो आकर्षक असला पाहिजे. मध्यंतरी आपल्याला एक बातमी आली होती, आधार नसेल तर बँक खाते बंद. मग पुढे काही दिलं ते गव्हर्नमेंटने असं केलं, पण आधार नसेल तर बँक खाते बंद म्हटलं की न वाचणारं बातमी वाच. आपली बातमी लोकांनी वाचली पाहिजे. त्या बातमीच्या शीर्षकाने लोकांचं मन, वाचकांचं मन वेधून घेतलं पाहिजे. म्हणून बातमीचा शीर्षक हा आकर्षक असला पाहिजे. त्यानंतर वाचता क्षणी बातमीच्या आशयाची ओळख झाली पाहिजे. शीर्षकावर बातमीचं यश, बातमीची वाचक संख्या अवलंबून असते, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही शीर्षक आकर्षक दिला, कमीत कमी शब्दात दिला, तर वाचणाऱ्यांची संख्या आपोआप वाढते. खाली काय आहे ही उत्सुकता असते, एक उत्कंठा असते, आणि म्हणून ते मग खाली वाचत जातात. म्हणून बातमीचा सगळा आत्मा ज्याला म्हटलं जातं तो आहे बातमीचा शीर्षक, ज्याला आपण हेडिंग म्हणतो. कमीत कमी शब्दात, आकर्षक शब्दात करलं पाहिजे. त्याचं काम असं असतं की वाचता क्षणी बातमीच्या आशयाची ओळख तर होतेच होते, पण बातमीविषयी वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण होते. शाळेच्या बातम्या लिहिताना आपण 2 प्रकारे लिहितो. एक आयोजनाची बातमी असते, एक समारोपाची असते. म्हणजे कार्यक्रम होणार आहे अशी एक बातमी असते की अमुक अमुक या दिवशी अमुक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि हे उपस्थित राहतील, अशी एक बातमी असते, ज्याला आयोजनाची बातमी आपण म्हणतो. आणि कार्यक्रम झाल्यानंतर जी संपन्न होते त्याची एक बातमी असते. अशा 2 वेगवेगळ्या बातम्या आपण कुठल्याही कार्यक्रमाच्या करत असतो. बातमी लेखन करत असताना स्थळ आणि दिनांक अनिवार्य आहे. तो कार्यक्रम कुठे झाला, ती दिनांक. आणि जेव्हा बातमी लिहितो आपण, जे विद्यार्थ्यांनी आपण बातमी लेखन शिकवतो, तेव्हा जर मोर्शी असेल तर मोर्शी
दिनांक 5 सप्टेंबर आणि मग बातमी लिहायची. जर शिक्षक दिनाची असेल तर 15 ऑगस्टची बातमी असेल तर काही गाव असेल जसं अमरावती 15 ऑगस्ट आणि पुढे बातमी लिहायची. कारण बातमी लिहित असताना स्थळ आणि तारीख अत्यंत महत्वाची असते. पुढे जे काही आपण प्रतिनिधी वगैरे लावतो तो बाजूला. आणि दुसरं, बातमी लिहित असताना व्याकरण अत्यंत महत्वाचं आहे. खूपच महत्वाचं आहे व्याकरण. अनेकदा ऱ्हस्व दीर्घ वेलांटी आकार उकार बदलले की म्हणजे मला जवळपास 30-32 वर्ष झाले आहेत पत्रकारितेत काम करून. अनेकदा खूप हास्यास्पद बातम्या वाचायला मिळतात. कशामुळे? फक्त म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा आणि दीचा दी जर दीर्घ झाला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, किती लोकांपर्यंत हे होऊ शकतं, लक्षात घ्या. म्हणून बातमी एकदा लिहायची नाही. माझं एक सांगणं आहे सर्वांना की शाळेची बातमी जर आपल्याला लिहायची असेल एकदा कागदावर लिहून घ्यायची, ती वाचायची. तुम्ही एकदा वाचा, त्यामध्ये आणखी तुम्हाला काहीतरी सुचतं, की पुन्हा वाचा, त्यात आणखी काहीतरी सुचतं, की 4 पानं फाडावे लागले तरी चालेल, पण एक बातमी तयार करायची. घाईघाईत आपण बातमी लिहितो आणि ती पाठवतो. आता माझे अनेक शिक्षकांची चांगले संबंध आहेत. अनेक जण बातम्या पाठवतात आणि नंतर सांगतात की सर बातमी छापूनच आली नाही. एक लक्षात घ्या की सध्या म्हणजे कोरोनापासून जास्तच वाढलंय. सध्या समाज माध्यमांचं लोड वाढलेलं आहे. जे काम करत होते कार्यालयात कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झालेली आहे, खूप कमी झालेली आहे. त्यामुळे आता कॉपी पेस्टचा जमाना आला. इकडनं कॉपी केलं की तिकडे पेस्ट आणि बातमी तयार. त्यामुळे शाळेची बातमी तयार करत असताना ती संक्षिप्त कमी शब्दात योग्य प्रकारे लिहून जर पाठवली तर ती जेव्हा कार्यालयात पाठवली जाते तेव्हा कार्यालयात ती जशीच्या तशी पानावर उतरवल्या जाते. कारण आपल्याला माहिती आहे आता लिहून पाठवणे आणि तिथे टायपिंग वगैरे हा राहिलेला नाही. पटकन आपण मोबाईलवर पाठवतो आणि म्हणून ती अशी खूप पाल्हाड नसावी. कारण बातमी जर पाल्हाड असेल तर ती लागत नाही. कारण वृत्तपत्रामध्ये जाहिराती एवढ्या असतात की बातमीसाठी जागा कमी असते. आणि म्हणून आणि आपल्याही चांगल्यासाठी एक आपलं बातमी लेखनाचं कौशल्य विकसित झालं पाहिजे. त्यासाठी बातमीचे लिहिताना ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ती अचूक असली पाहिजे, संक्षिप्त असली पाहिजे आणि स्पष्ट असली पाहिजे. त्यानंतरचा भाग आहे शिरोभाग बातमीचा. म्हणजे पहिला मुद्दा असतो शीर्षक. शीर्षक हा बातमीचा आत्माच असतो. तो आकर्षक असला पाहिजे. वाचताक्षणी आशयाची ओळख झाली पाहिजे. दुसरा आहे स्थळ व दिनांक अनिवार्य असतं बातमीमध्ये. तिसरा जो भाग आहे तो आहे शिरोभाग. शिरोभाग कशाला म्हणतात तर बातमीचा जो पहिला परिच्छेद असतो, पहिला पॅरेग्राफ, त्याला बातमीचा शिरोभाग म्हणतो आणि तो अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण जे काही आपल्याला लिहायचं आहे त्याचं मुख्य भाग आपण पहिल्याच लिहित असतो. जसं आपण एखादा कार्यक्रम जर झाला, शिक्षक दिन साजरा, विज्ञान दिन साजरा झाला असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात या दिवशी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमुक अमुक तर प्रमुख अतिथी म्हणून हे उपस्थित होते. हा बातमीचा शिरोभाग हा आहे पहिला परिच्छेद. तो अत्यंत महत्वाचा असतो कारण त्यामध्ये अध्यक्ष, प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचं नाव, तो का आयोजित केला, कुठे आयोजित केला, हे सगळे महत्वाचे पार्ट त्यामध्ये असतात. म्हणून पहिला परिच्छेद जो आहे ज्याला आपण शिरोभाग म्हणतो तो अत्यंत काळजीपूर्वक लिहिला गेला पाहिजे. त्यानंतरचा बातमीचा तिसरा टप्पा आहे बातमीचा तपशील. म्हणजे पहिला परिच्छेद लिहिल्यानंतर जो दुसरा परिच्छेद आपण लिहितो, आता अनेक बातम्या ज्या येतात शाळांमधून त्यामध्ये परिच्छेदाचा संबंध नसतो. सुरुवात झाली की शेवट होते आणि म्हणून मग आणि पाल्हाळ असते. म्हणून त्या बातम्या वृत्तपत्रात, कारण आपण जशीच्या तशी बातमी जरी इथून पाठवली तरी ती बातमी त्या वृत्तपत्रात एक तर जागा नसल्याने त्यांना टाईप करायला आणि ती बातमीवर सोपस्कार करायला, संस्कार करायला त्यांच्याकडे वेळ नसतो. म्हणून आपण स्वतः जेव्हा आपल्याला कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक कार्यक्रमाची बातमी शासनस्तरावरून आपल्याला आदेश असतात की प्रत्येक कार्यक्रम झाला की त्याची बातमी तयार करा आणि ती आपल्याला वृत्तपत्रात, म्हणजे वृत्तपत्रामध्ये बातमी येणं आवश्यक आहे. मग वृत्तपत्रात आपल्याला बातमी पाठवायची आहे तर आपलं लेखन कौशल्य सुधारलं पाहिजे. बातमी लिहित असताना ती आपण कशी लिहिली पाहिजे त्यासाठी त्याची ही कार्यशाळा आहे की जेवढ्या कमी शब्दात आपण बातमी देऊ तेवढ्या लवकर ती वृत्तपत्रात छापून येईल आणि मग आपलंही काम होतं, शाळेचं काम होतं आणि शासनाकडे आपण ती पाठवू शकतो. आपल्या बातम्या येत का, त्याला मूळ कारण हे असतं. बातमीचा तपशील हा म्हणजे बातमीचा दुसरा परिच्छेद असतो. त्यामध्ये पूर्ण बातमी आहे. पूर्ण बातमी म्हणजे काय? कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अमुक अमुक यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात या विद्यार्थ्यांनी भाषणं दिली आणि मग मुख्याध्यापक किंवा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जे अतिथी बोलले, हा सगळं म्हणजे जी काही बातमी असते त्या बातमीचा पूर्ण तपशील हा दुसऱ्या परिच्छेदामध्ये असला पाहिजे. पहिल्या परिच्छेदामध्ये बातमीचा अत्यंत महत्वाचा भाग, अमुक अमुक शाळेत ही कार्यक्रम साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे आणि प्रमुख अतिथी म्हणून हे उपस्थित होते. हा झाला पहिला परिच्छेद महत्वाचा. दुसरा, त्या प्रतिमेच्या पूजनापासून तर अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांच्या भाषणापर्यंतचा पूर्ण सखोल भाग म्हणजे दुसरा परिच्छेद. पूर्ण बातमीचा तपशील त्यामध्ये असतो. आणि तिसरा परिच्छेद असतो समारोपाचा. केव्हाही बातमी करताना फक्त 3च परिच्छेद करायचे आणि 3 परिच्छेद करायचेच. एका परिच्छेदामध्ये पूर्ण बातमी लिहायची नाही. समारोपामध्ये काय असतं तर या कार्यक्रमाला विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, गावातील नागरिक असतील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन यांनी केले आणि आभार प्रदर्शन यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा झाला समारोप. समारोपाचा हा तिसरा टप्पा असतो. म्हणजे बातमी लिहित असताना शीर्षक महत्वाचा, त्यानंतर स्थळ आणि दिनांक अनिवार्य, त्यानंतर बातमीचा शिरोभाग म्हणजे पहिला परिच्छेद अत्यंत महत्वाचा, त्यानंतर बातमीचा तपशील दुसऱ्या परिच्छेदामध्ये संपूर्ण बातमी आली पाहिजे, आणि तिसरं समारोपामध्ये जे आपण सांगतो की या कार्यक्रमाला अमुक अमुक उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, त्यानंतर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन या गोष्टी आपण समारोपामध्ये त्याची मांडणी करतो. किंवा एखाद्या भजनाने सांगता झाली असेल किंवा राष्ट्रगीताने सांगता झाली असेल तर शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा झाला बातमीचा समारोप. म्हणजे बातमी लेखन करत असताना ते 3च परिच्छेदामध्ये आणि अत्यंत संक्षिप्त स्वरूपात, तेव्हाच आपल्या बातम्या वृत्तपत्रामध्ये जातील आणि छापून येतील. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून बातमी लेखन करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणखी महत्वाचं असं की अनेकदा काय होतं, आपण बातमी लेखन करतो आणि बातमी लिहिताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमुक अमुक मुख्याध्यापक किंवा या कार्यक्रमाला त्या व्यक्तीचं नाव लिहितो आणि पुढे पद लिहितो. लक्षात घ्या, पुढे पद लिहायचं नाही. कार्यक्रमाला डॉक्टर अमुक अमुक, मुख्याध्यापक अमुक अमुक, पद हे सुरुवातीला घ्यायचं आणि त्या पदाच्या आधी जे बातमी लेखन करत असताना हा बरेचसे काही बारीक चिरीक विषय आहेत. माननीय, सन्माननीय, श्री शब्द लिहू नयेत. वृत्तपत्रामध्ये ते शब्द छापून येत नाही. तर काही वृत्तपत्र छापतही असतील, परंतु बातमी लेखनाच्या नियमामध्ये माननीय, सन्माननीय वगैरे हे जे शब्द असतात हे शब्द टाळावेत, ते वापरूच नाही. आणि बातमी लेखन करत असताना परिच्छेद पद जे आहे ते पद आधी घेतलं पाहिजे आणि मग त्या व्यक्तीचं नाव लिहिलं पाहिजे. अनेकदा बातम्या येताना काय होतं की त्या व्यक्तीचं नाव येतं आणि मग कंस टाकून त्यामध्ये त्या व्यक्तीचं पद लिहिलं जातं. तर ते बातमी लेखनाच्या नियमाच्या विरोधात लिहू नये असं माझं मत आहे. त्यानंतर मग आपण आज सध्या असं झालंय की रेडी रेकनर जे आहे म्हणजे तयार बातम्या पाहिजे. जे आपण जर एखाद्या शाळेची बातमी आली आमच्याकडे सर एवढी पाठवून द्या, पाठवतो ते म्हणतात सर तयार करून पाठव. मग तयार करून म्हणजे काय, तर मग आपण जी पाठवलेली असते ती बातमी अशी पाल्हाड असते आणि ती पाल्हाड बातमी जर असेल मग त्यामधलं आपण काय करायचं. कधी असं होतं की आपल्या इथे नवक्रम स्पर्धा झालेली होती आणि नवक्रम स्पर्धेमध्ये त्याची एक बातमी तयार झाली होती आणि त्या बातमीतलं काटत असताना एक नाव कटलं आणि ते नाव नसल्यामुळं त्याचा मोठा उहापोह झाला. त्यामुळे त्याचा फोन आला की सर माझं नाव नाही वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. तर असं होता कामा नये. म्हणून पाल्हाळमधून कमी करत असताना काही गोष्टी जर कमी झाल्या तर मग त्याचे साईड इफेक्ट होतात. म्हणून आपण बातमी संक्षिप्त स्वरूपातच लिहिली पाहिजे. 3 परिच्छेदामध्ये बातमी, शिरोभाग, बातमीचा तपशील आणि समारोप एवढ्या 3च गोष्टी बातमीत वापरल्या पाहिजे, बाकी काहीही नको. बातमी लिहित असताना पहिला मुद्दा जो असतो की ती पाल्हाड म्हणजे पाल्हाड नसावी, म्हणजे खूप सारी मोठी नसावी. स्थळ, काळ आणि वेळेचा उल्लेख त्यामध्ये असावा. कार्यक्रम कुठे झाला, कधी झाला, या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. बातमी लिहित असताना जसा कार्यक्रम झाला जशीच्या तशीच बातमी लिहिल्या गेली पाहिजे. त्यामध्ये बातमी लिहित असताना अनेकांना ती सवय आहे, म्हणजे अहवाल लेखनात मी जसं सांगितलं तसं की खूप साहित्यिक शब्द वापरले जातात, खूप साहित्यिक, आणि मग ते साहित्यिक शब्द वापरताना अनेकदा चुकीच्या शब्दाचा प्रयोग केला जातो आणि मग त्या बातमीचं महत्व निघून जातं. म्हणून
साहित्यिक शब्द बातमीमध्ये वापरायची गरजच नसते. साहित्यिक शब्द खरं तर जिथे अलंकारिक लिखाण आहे, आपण एखादी कविता असेल, एखादी कथा असेल, जिथे आपल्याला अलंकारिक लिखाण करायचं आहे, त्या ठिकाणी आपले भारदस्त शब्द वापरले पाहिजे. जनरली बातम्या वगैरे ज्या असतात त्या बातम्या समाज वाचत असतो आणि समाजाला ते भारदस्त शब्द नव्हे, घटना कशी आहे, कार्यक्रम काय झाला, तो जसाचा तसा त्यांना वाचायचा असतो. आणि म्हणून जशाच्या तसा जी काही कार्यक्रम झाला तो जशाच्या तसा फक्त त्याची मांडणी करता आली पाहिजे. बातमी लिहित असताना बरेचदा असं होतं की सुरुवात झाली की शेवट होतो, मग पूर्ण विराम होतो. असं होता कामा नये. बातमी लिहित असताना छोटी छोटी वाक्य महत्वाची आहे. तसं एखादं उदाहरण जर द्यायचं झालं आपलं, तर पुन्हा शिक्षक दिनावर येईल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी एक आपला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. खाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे होते पूर्णविराम, प्रमुख अतिथी म्हणून अमुक अमुक हे उपस्थित होते पुन्हा पूर्णविराम. प्रारंभी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पूर्णविराम. त्यानंतर यांचे स्वागत केले पूर्णविराम. छोटी छोटी वाक्य वापरायची. त्यामुळे काय होतं की बातमी लिहायलाही मजा येते आणि त्यानंतर वाचणाऱ्यालाही ती परिपूर्ण बातमी कळते. आणि आणि परंतु परंतु असे शब्द जे आहेत हे बातमीमध्ये शक्यतो वापरायचे नाही. म्हणजे एकच वाक्य लांबवायचं नाही, छोटी छोटी वाक्य करून जर बातम्या आपण लिहिल्या तर छान त्या बातम्या आपल्याकडे लिहिता येतात. आणि बातमी जास्तीत जास्त 3 परिच्छेदा असली पाहिजे, संक्षिप्त असली पाहिजे. काय कारण बातमीचा फायदा काय होतो तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर समाजापर्यंत पोहोचावं लागतं. तुम्ही किती हुशार आहात, किती टॅलेंटेड आहात, किती निष्णांत आहात, हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे प्रसार माध्यम, बातमीचं स्वरूप. आणि म्हणून तुम्ही किती लेखन करता, तुमचं लेखन कसं आहे, तुमच्या शाळेत कोणकोणते उपक्रम राबवले जातात, तुमच्या शाळेत किती विद्यार्थी टॅलेंट आहेत, त्यानंतर कोणते अनेक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे टॅलेंट असतात, त्यांची सक्सेस स्टोरी हे लोकांपर्यंत जेव्हा पोहोचेल, समाजापर्यंत जेव्हा पोहोचेल. मगाशी मी जे सांगितलं की शिक्षकांना वारंवार टीका करण्यात येते, शिक्षक असे आहेत त्यांना काम नसतं, कुठलंही काम. असं नाही. सर्वात जास्त काम म्हणजे जे शिकवायचं काम असतं हे आपल्याला माहिती आहे, समाजाला माहिती आहे. म्हणून शिक्षक काय करू शकतो हे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मला व्हावं लागेल. आणि मग ते अहवाल असो की बातमी असो. माझ्या शाळेत हा कार्यक्रम झाला, माझ्या शाळेतला एखादा शिक्षक असेल त्याने एखादी चांगली कृती केली असेल ती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. माझ्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्याने काही वेगळा उपक्रम केला असेल तो समाजापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. शासनाने माझ्या शाळेसाठी काही केलं असेल, पुरस्कार मिळाला असेल, तो आपल्याला समाजापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. आपल्या कार्याची ओळख ही आपल्यालाच करून द्यायची आहे आणि त्यासाठी प्रभावी माध्यम आहे लेखन. जोपर्यंत तुम्ही हे कागदावर उतरवणार नाही, तुम्ही तोंडी किती सांगा, मी आधी सांगितलं की बोलण्याला महत्व नाही, कागदावर उतरवण्याला महत्व आहे. कारण कागदावरची बातमी ही कायमस्वरूपी टिकून राहते, बोललेली टिकून राहत नाही. त्यासाठी उदाहरण आपण दिले की जुन्या लोकांनी लिहून ठेवलं नसतं तर आज शाळेची बातमी जर असेल तर आपण 10 ठिकाणी ते पाठवतो आणि त्याचं कौतुक होतं. समाजापर्यंत तुमचं कार्य पोहोचतं. आपण समाजातल्या अनेक लोक पाहतो की समाज माध्यमातून ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत असतात. उदाहरणं जर द्यायची झाली तर आपल्याला वारंवार जैतादेही जी आहे, जैतादेही मला वाटतं राठी सर त्या ठिकाणी आहे, जितेंद्र राठी सर, त्यांची शाळा आहे जैतादेहीची. त्या ठिकाणी वेगवेगळे बियाणे मुलं गावात फिरतात, ते आपल्या वन विभागामध्ये फिरतात, ते बियाणं आणतात. एक सुंदर परसबाग त्यांनी निर्माण केली, नर्सरी निर्माण केली आहे आणि याची म्हणजे हे महत्व शासनापर्यंत गेलेलं आहे. हे कशाच्या भरोशावर, जर या बातमी पेपरमध्ये आल्या नसत्या, त्यांचं पोरांचं कार्य, तिथल्या शिक्षकांचं कार्य जर पेपरमध्ये उमटलं नसतं तर शासनापर्यंत ते कसं पोहोचलं असतं, समाजापर्यंत ते कसं पोहोचलं असतं. त्यांची प्रेरणा घेऊन इतर शाळांमध्ये ते उपक्रम कसे राबवले गेले असते हे लक्षात घ्या. म्हणून बातमी हा भाग जो आहे हा अत्यंत महत्वाचा असतो. एक घटांग म्हणून आहे, त्या शाळेला नवोदयची म्हणजे बहुतांश विद्यार्थी त्या ठिकाणचे नवोदयला त्यांचे प्रवेश होतात. हे लोकांपर्यंत केव्हा पोहोचेल, जेव्हा ते कागदावर उतरवल्या जाईल, जेव्हा ते लिहिल्या जाईल आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचेल. शिक्षकांनी स्वतः लिहित झालं पाहिजे. शिक्षक टॅलेंटेड आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो की आपल्याला आपल्यातल्या जी काही आहे शैली ती माहीत नसते. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं अरे भाऊ तू किती किलोमीटर धावू शकतो, तर आपण सांगतो 2 किलोमीटर, मग मी थकून जातो. मग त्याला आपण विचारतो
2 किलोमीटर धावलं की मी थांबून जाईल. पण लक्षात घ्या, लक्षात घ्या की 2 किलोमीटर धावलो आणि आपण थांबलो. तिथे जर आपल्याला साप दिसला, आपण आणखी 1 किलोमीटर धावतो भीतीने. म्हणजे आपली कॅपॅसिटी संपली होती का? नाही, आपली कॅपॅसिटी संपली नव्हती, आपली 3 किलोमीटरची होती. 3 किलोमीटरवर आपण थांबलो आहे, थकलो आहे, आणखी आपल्याला कशाची भीती वाटली, तिथे आणखी एखादा प्राणी आला, आपण आणखी 1 किलोमीटर धावतो, म्हणजे आपण 4 किलोमीटरवर थांबतो. म्हणजेच काय, आपण आपली व्याप्ती ओळखलीच नव्हती. आपण आपल्यातली जी महती आहे ती ओळखली नाही. आपण 4 किलोमीटर धावू शकत होतो, पण धावलो किती आपण सांगतो की 2 किलोमीटर. म्हणजे आपल्यातले जे गुण आहेत, जे कौशल्य आहेत, ते आहेतच, ते बाहेर काढण्यासाठी म्हणजे आपल्याला स्वची जाणीव ज्याला म्हणतो आपण, स्वची जाणीव झाली पाहिजे की मी काय करू शकतो. आणि मी काय करू शकतो हे म्हटलं की ते कागदावर उतरवता आलं पाहिजे की मी हे करू शकतो. आपण लिहित झालं पाहिजे. लक्षात घ्या, एक तर स्वतः शिक्षकांनी लिहिलं पाहिजे, नाही तर असं काम करा की लोकांनी त्याची दखल घेतली. शिक्षकांना मी शिक्षकच आहे, सांगणं आहे, एक काम एक तर शिक्षकांनी स्वतः लिहितं व्हावं, किंवा असं काम करा की लोकांनी त्याची दखल घेऊन, प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेऊन आपल्यावर लिहिलं पाहिजे. या 2 गोष्टी जर आपण मनात बाळगल्या तर निश्चितच आपण चांगलं लेखन करू शकतो. आपण पाहतोय, शिक्षण संक्रमण असेल, जीवन शिक्षण असेल, यामध्ये शिक्षकांचे लेख आवश्यक असतात. आपल्या शाळेमध्ये अनेक कृती घडतात, पण त्या शाळेत त्या 4 भिंतीतच राहतात, दबून राहतात. त्या कागदावर उतरत नाहीत म्हणून पुस्तकात जात नाहीत, आणि पुस्तकात जात नाहीत म्हणून त्या समाजासमोर येत नाहीत. आणि ही गंभीर बाब आहे. म्हणजे आपण सर्व करतो, पण आपण काय करतो हे लोकांना कळत नाही. आणि म्हणून लोकांना विनाकारण टीका करण्याची संधी प्राप्त होते. ती संधी प्राप्त होऊ द्यायची नाही. एक बाब, आपण का लिहितं व्हावं, तर हे तर आपण मुद्दे पाहिले की आपण लिहितं झालंच पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे. पण लिहिल्याबरोबरच आपण स्वतःलाही विकास केला पाहिजे. आणि तुम्ही लिहितं झालं तर मी आधीच सांगितलं की 1ल्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना चित्र पाहून लेखन, जाहिरात पाहून लेखन, संवाद लेखन, अहवाल लेखन, बातमी लेखन, वृत्तांत लेखन आहे. मीच जर लिहू शकलो नाही शिक्षक म्हणून, तर मी विद्यार्थ्यांना काय सांगू? मला अहवाल लेखन करता येत नाही, तर मी विद्यार्थ्यांना अहवाल लेखन कसं शिकवणार? मला बातमी लिहिता येत नाही, तर मी ती बातमी कशी शिकवणार विद्यार्थ्यांना? म्हणजे आधी आपल्याला स्वतः घडावं लागेल आणि मग विद्यार्थ्यांना घडवावं लागेल. आणि त्यासाठी प्रत्येकाला लिहिता येतं. शिक्षक हा असा प्राणी आहे, तो कुठलीच गोष्ट करू शकत नाही असं नाही. कुठलीच गोष्ट त्याच्यासाठी अशक्य नाही. फक्त स्वतःला जागृत करायचं आहे, स्वतःतल्या कला बाहेर आणायच्या आहे. आणि त्याची एक नामी संधी, सुवर्ण संधी म्हणजे लेखनशैली. आपली लेखनशैली जर आपण वाढवली तर अत्यंत उत्तम प्रकारे आपण बातमी लेखन, अहवाल लेखन करू शकतो. या 2 मुद्द्यावर मी माझं मत आपल्यापर्यंत मांडलेलं आहे. जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. सर, खूप खूप धन्यवाद सर. हॅलो, खूप खूप धन्यवाद सर. आज आपल्या या पहिल्या पुष्पाला माननीय श्री सुधीरजी केने सरांनी प्रभावी अहवाल लेखन कसं असावे आणि प्रभावी वृत्तलेखन कसे असावे या संदर्भात सरांनी खूप छान असं मौलिक मार्गदर्शन केलं आहे. या संदर्भात उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणाचे काही प्रश्न असेल तर ते विचारू शकता. मध्यंतरी अर्चना संचना मॅडम यांनी एक प्रश्न टाकला होता, प्रभावी कृती संशोधन कसे असावे. तर या संदर्भात प्रभावी कृती संशोधनाच्या संदर्भात एक कृती संशोधन व नवक्रम लेखनच्या संदर्भात एक वर्कशॉप होणार आहे. असंच दर शुक्रवारला आपले 4 ते 5 विशेष भाग होणार आहे. त्यामध्ये हा विषय येणारच आहे. तेव्हा त्या विषयाच्या वेळेस तुमच्या या प्रश्नाचं निश्चितच उत्तर मिळेल. आजचे जे 2 विषय आहेत ते प्रभावी अहवाल लेखन आणि वृत्तलेखनाच्या संदर्भात आहे. जे उशिरा जॉईन झालेले त्यांच्यासाठी मी संक्षिप्त म्हणून सरांनी काय सांगितलं त्यांच्या याच्यात मी थोडस संक्षिप्त आपल्यासमोर सांगतो. प्रभावी अहवाल लेखनात प्रमाण भाषा असावी, ती टापटीप असावी, ती प्रसंगानुरूप असावी, त्यामध्ये तारीख, वेळ, स्थळ